सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 59 आपण आज बघूया. पृष्ठ क्रमांक 247. निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव. रामचंद्र पाटील हे कृष्णाजी पाटीलांचे एकुलते एक चिरंजीव. ते महाराजांचे परमभक्त होते. त्यांना 3 अपत्ये होती. चंद्रभागा व ताईबाई ह्या 2 मुली आणि पुंडलिक हा मुलगा, असा त्यांचा परिवार होता. महाराजांचे ह्या कुटुंबावर विशेष प्रेम आणि कृपा होती. महाराज काही दिवस खंडू पाटील यांच्या घरी वास्तव्य करून होते आणि त्यानंतर ते कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात राहिले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा ह्या उक्तीप्रमाणे महाराजांना देखील ह्या पाटील पुत्रांविषयी हरिक वाटावा म्हणजेच लोभ वाटावा यात नवल नाही. रामचंद्र पाटील सन 1913 ते 1948 सालापर्यंत शेगाव संस्थानचे व्यवस्थापक होते. त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली. महाराजांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. वयाच्या 18व्या वर्षी चंद्रभागाबाई गरोदर असता रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या माहेरी शेगावी बाळंतपणासाठी आली. ह्या गरोदरपणात तिच्यावर मोठा दुर्धर प्रसंग ओढवला. प्रथमतः तिची प्रसूती फार कष्टाने झाली. त्यातच तिला ताप आला. बाळंतपणातील सततचा ताप पाहून तिला डॉक्टरांनी तपासलं आणि तिला नवज्वर असल्याचं निदान केलं. डॉक्टरांनी सर्व उपाय केले, विविध औषधं केली. त्या औषधांनी थोडंसं बरं वाटे, परंतु रोग पूर्णपणे बरा होईना. ती वारंवार आजारी पडू लागली. शेवटी औषधोपचारासाठी तिला अकोला येथे नेले. तेथेही अनेक वैद्य झाले. प्रत्येकाची मतं वेगवेगळी. कुणी नळसंग्रहणी झाली असे सांगे, तर कुणी क्षयरोग झाल्याचे निदान करी. कोणाचाही कोणास मेळ नव्हता. शेवटी रामचंद्र पाटलांनी विचार केला की आता आपला वैद्य म्हणजे श्री गजानन महाराज, तोच तिला तारेल किंवा मारेल. त्यांनी चंद्रभागाबाईला महाराजांचा अंगारा आणि तीर्थ औषध म्हणून दररोज प्यायला देणं सुरू केलं आणि इतर सर्व औषधे बंद केली. संपूर्ण भार महाराजांवर सोपवून रामचंद्र पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवगा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी. पायी चालत मठासी हे महत्त्व अंगाऱ्याचे. महाराजांच्या तीर्थ अंगाऱ्याने मुलीला गुण आला. जी अंथरुणावरून उठूही शकत नव्हती ती थोड्याच दिवसात स्वतः चालत महाराजांच्या मठात दर्शनाला आली. अशा प्रकारे महाराजांच्या अंगाऱ्याने आणि तीर्थाने किमया केली. आजही अनेक लोकांचे आजार ह्या अंगाऱ्याने बरे होतात. मात्र तेथे श्रद्धा पाहिजे, शुद्ध श्रद्धा आणि भाव. जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत त्याचा अनुभवही येणार नाही. पण जेथे श्रद्धा आहे तेथे कृपेला तोटा नाही. श्रद्धया मापुंदते सर्वम. श्रद्धावंतास येथे सर्व काही मिळते. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव. उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. येथे खऱ्या निष्ठेची जरुरी आहे. काम चलाऊ निष्ठेपासून कोणताही लाभ होत नाही. ह्या निष्ठेसाठी बुद्धिमत्ता नको, शिक्षण नको, फक्त शुद्ध अंतःकरण पाहिजे. मात्र आपले तसं होत नाही. आपण सतत बुद्धिचातुर्याचा प्रयोग करत राहतो. श्रद्धेमध्ये चातुर्य चालत नाही. श्रद्धा पारदर्शक असणे अगत्याचे असते. तिथे चलाकी आली की श्रद्धा संपली. श्रद्धा म्हणजे समर्पण. श्रद्धा म्हणजे मन, बुद्धी आणि अंतःकरण सर्व उपास्याच्या पायी अर्पण करणे. अशी श्रद्धा ज्या भक्ताजवळ आहे त्याला कृपा प्राप्त व्हावयास वेळ लागणार नाही. माणूस फार चलाख प्राणी आहे. तो सदानकदा बुद्धी उगाळून पीत असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत त्याची फसवी बुद्धी आड येते. याचा अर्थ असा नाही की त्याने बुद्धीच वापरू नये. खरे पाहता बुद्धी म्हणजे मनाची निश्चयात्मक भूमिका. पण आपण नाना तऱ्हेच्या युक्त्या करत राहतो. आपला स्वतःपेक्षा औषधावर जास्त विश्वास आणि भरवसा असतो. आपण स्वतःला विज्ञानवादी घोषित करत असतो.
पण जेव्हा सर्व उपाय संपतात, गुण येत नाही, तेव्हा आपण पद्धतशीरपणे देवाकडे धाव घेतो. प्रथमतः नाना उपाय करून यश आले तर त्याचे कर्तेपण आपण स्वतः बनतो. मी केले म्हणून असे झाले, मी केले म्हणून तसे झाले, अन्यथा झाले नसते, अशी आपली दावेबाजी असतो. आणि मग शेवटी भगवंत, आणि तसे झाले नाही तर त्यापुढे नशीब. बस. आपल्याला इष्टदैवत किंवा उपास्य दैवत का पावत नाही याचा विचार होणे आणि करणं जरुरीचं आहे. त्याचे पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे आपण श्रद्धेचा आणि भावभक्तीचा जो दावा करतो तोच मुळात खोटा असतो. दुसरे म्हणजे काय मागावे काय मागू नये एवढे भानही आपण ठेवत नाही. खऱ्या संतांसाठी काहीही अशक्य नसते. त्यांच्यावर अंतःकरणापासून कार्यभार किंवा भरवसा टाकल्यास ते आपल्याला सांभाळतात हे मात्र सत्य आहे. तशी सबुरी भक्तास ठेवावी लागते. आता चंद्रभागाबाईची थोडीशी ओळख करून घेऊया. चंद्रभागाबाई ही रामचंद्र पाटील यांची ज्येष्ठ कन्या. तिचा जन्म 1914-15 झाला. अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील भद्दूजी गंगाराम बोंद्रे यांच्याशी तिचा विवाह झाला. बोंद्रे यांचे घराणे धनसंपन्न घराणे होते. चंद्रभागाबाईस 2 मुले झाली, पण ती लगेचच वारली. तिसऱ्यांदा जी मुलगी झाली ती म्हणजे शांताबाई. शांताबाईचा विवाह वरुळा येथील रामकृष्ण बरसिंग गोळे यांच्यासोबत होऊन ती लाडेगाव येथेच स्थायिक झाली. शांताबाईंना गजानन आणि राजेश अशी 2 मुले आणि सुनंदा नावाची 1 मुलगी आहे. हे सर्व कुटुंब महाराजांचे भक्त असून सुखाने नांदत आहेत. श्री गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चंद्रभागाबाई 65 वर्षे जगल्या. त्यांनी महाराजांची भक्ती करणे कधीही सोडले नाही. वयाच्या 65व्या वर्षी म्हणजे दिनांक 9 नोव्हेंबर 1979 त्यांचा मृत्यू झाला. पुढची कथा पृष्ठ क्रमांक 249. खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. रामचंद्र कृष्णाजी पाटील यांची पत्नी जानकाबाई सुसंस्कारित आणि सुलक्षणी होती. परंतु दैवयोग कुणासही चुकत नाही, तो भोगूनच मुक्त होता येते. एकदा जानकाबाईस वाताचा विकार झाला. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असे. औषधांनी तेवढ्या पुरताच गुण येत असे, परंतु पोटदुखी पुन्हा सुरू होत असे. असा प्रकार बरेच दिवस चालला. पुढे वाताने पोट दुखण्याचा त्रास मेंदूच्या विकारापर्यंत जाऊन पोचला आणि ती वेड्याप्रमाणे वर्तन करू लागली. जाणीव मावळून गेली. वाटेल तसे बडबडावे, कधी जेवत बसावे तर कधी उपाशीच निजून राहावे. तिच्या या अशा वागण्याने कुणी म्हणायचे की या बाईला भूत लागले, तर कुणी म्हणायचे हा सगळा चेटूक करणीचा प्रकार आहे. जमीनदार वतनदार लोकांचे बऱ्याच लोकांची वैमनस्य असते. त्यांच्यासमोर दीनदुबळ्या लोकांचे काही एक चालत नाही. तेव्हा हे लोक चेटूक करणीचा प्रकार करून आपला जोर दाखवतात आणि सूड उगवतात. सगळ्या प्रकारचे उपाय झाले, औषध उपाय झाले. जाणते लोक आणून गंडे दोरे बांधले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पत्नीच्या दुःखाने अडचणीत सापडलेले रामचंद्र पाटील घरचे श्रीमंत असल्यामुळे दांभिकांना चांगलाच ऊत आला. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला ऊत अवघ्यात दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे, धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांता बरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला. कुणी अंगात घुमारे घालून जानकाबाईस वेड लागले आहे असे निदान करीत असे व पाटलाकडून पैसा उकळीत असे. बिचारे पाटील सांगितले तसे करीत असत, तरीही पत्नी बरी होत नव्हती. शेवटी सर्व उपाय निरर्थक ठरले. तेव्हा पाटील त्रासून गेले आणि त्यांनी ठरवले की सर्व उपाय सोडून आता सारे काही श्री गजानन महाराजांवर सोपवून द्यावे. त्यांना जे वाटेल त्याप्रमाणे ते करतील. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. आता वैद्य आणि जाणता, देव आणि ऋषी श्री गजाननच आहे. त्यास जसे वाटेल तसे तो करेल. माझी बायको ही त्याची सून आहे अशी माझी भावना आहे. आता अन्य उपायांची आम्हाला जरुरी नाही. रामचंद्र पाटील महाराजांचा परमभक्त. भक्तीचे नाते अनेक रूपांचे असते.
कुणीही कोणत्याही नात्याने परमेश्वराची भक्ती करू शकतो. भक्ताच्या अंतःकरणात आपल्या इष्टदेवतांविषयी जसा भाव असेल तसाच त्याला भगवंत भेटतो, त्याच्यावर कृपा करतो. परमेश्वरापाशी कोणी दास्यभाव धरतो तर कोणी पितृभाव, कोणी मातृभाव तर कोणी बंधुभाव. अशा अनेक नात्यांनी भगवंताची भक्ती करता येते आणि त्याच्याशी जवळीक साधता येते. रामचंद्र पाटील यांनी भक्तीतून महाराजांशी पुत्राचे नाते निर्माण केले. महाराज माझे वडील आणि मी त्यांचा मुलगा असा हा भाव. त्यामुळे त्यांनी माझी बायको त्याची सून आहे असे समजून सर्व भार महाराजांवर सोपविला. त्यांनी आपली पत्नी जानकाबाई हिला सांगितलं, तू उद्यापासून प्रातःकाळी स्नान कर आणि मठामध्ये जा आणि महाराजांच्या समाधीला प्रदक्षिणा घाल. जानकाबाईंनी आपल्या पतीचे वचन मान्य केले आणि दररोज प्रातःकाळी स्नान करून मठात जाऊन महाराजांच्या समाधीस प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. गेल्या न त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया. वात विकार जाऊन या, निर्दोषती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परी निष्ठा मानवाची जडणे येथे अशक्य. जानकाबाईने समर्थांच्या समाधीला घातलेल्या प्रदक्षिणा वाया गेल्या नाहीत. आजही कित्येक जण महाराजांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून स्वतःचे संकल्पित फल प्राप्त करून घेतात, दुःख आणि आजारापासून मुक्त होतात. हे असंख्य भक्तांचे अनुभव आहेत. पूर्णपणे श्रद्धा ठेवून समर्पित होऊन भक्तिभावाने असे केल्यास समर्थ आजही आपल्यावर कृपा करतात. ह्याचे अनेक दाखले भक्तांच्या माध्यमातून मिळतात. खऱ्या संतांची सेवा आणि भक्ती केल्यास ती वाया जात नाही. भक्तीचे जसे आहे तसेच सेवेचेही आहे. सेवा कधीही निष्फळ होऊ शकत नाही. सेवा अनेक प्रकारची असू शकते. तन, मन आणि धन असे सेवेचे प्रकार सांगता येतील. या तीनही प्रकारात हृदयाचा भाव हा अविभाज्य घटक आहे. त्याला वगळून सेवा साधता येणार नाही. धन देऊन सेवा घडते किंवा करता येते हे खरे असले तरी हे दान भावभक्तीने ओथंबलेले असावे लागते. केवळ काळा पैसा पांढरा व्हावा या उद्देशाने दान दिल्यास त्या पैशाच्या आधारे जे सेवाकार्य साधले जाणार आहे त्याचे काही अंशी फळ दात्याला मिळेलच यात शंका ठेवून चालणार नाही. मात्र ज्याच्या स्वकष्टातून उत्तम व्यवहारे वेच करी असा पैसा जर दान म्हणून दिला गेला असेल तर तो नक्कीच श्रेष्ठ ठरेल आणि त्याचे फळ जास्त प्रमाणात मिळेल. आपल्या तोंडचा घास देण्याने जसे पुण्य पदरी पडते तसेच दान देण्यानेही पुण्य प्राप्त होते. केवळ दया किंवा कीव म्हणून दिले जाणारे दान निश्चितच परिणामकारक नसते. स्वकष्टाने इमानदारीने दिला जाणारा 1 रुपयासुद्धा फार परिणामकारक असतो. श्री गजानन महाराज संस्थांच्या रूपाने ते आज दिसून येते. येथे दान कसे येते आणि त्या दानाचा सदुपयोग कसा केला जातो हे शिकण्यासारखं आहे. संस्थांचे आजचे हे भव्य स्वरूप ह्या मूलभूत सिद्धांतावरच भक्कमपणे उभे आहे आणि अशा दानातून तळागाळातील घटकांपर्यंत संस्थांची ही सेवा पोहोचत आहे. तेथील सेवाभावाची पक्की पायाभरणी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा प्रकार आहे तनसेवा होय. येथील प्रत्येक सेवाधारी हा याचे प्रमाण आहे. आपल्या सगळ्या भौतिक अडचणींना बाजूला सारून हे सेवाधारी लोक महाराजांच्या संस्थानरूपी महायज्ञात आपले श्रम वेळ देऊन आपलेच नव्हे तर इतरांचे जीवनही कसे धन्य करतात हे येथे बघण्यासारखे आहे. ह्यालाच म्हणतात सेवा समर्पण. कोणतीही तक्रार नाही, गाऱ्हाणी नाही किंवा मागणीही नाही. ठरल्याप्रमाणे आपली सेवा द्यावी, जे दिले ते स्वीकारावे, सेवेत सदा तत्पर असावे. सेवेचा आदर्श येथे प्रत्यक्ष बघायला मिळतो. मनाने सेवा म्हटली की त्यात केवळ पूजा, मानसपूजा ह्या प्रकारच्या सेवा मोडतात. सेवा आपणास भगवंताशी एकरूप करते. शुद्ध मनाने केलेले कार्य, पूजा, नामस्मरण हे देखील वाया न जाता त्याचे फळ प्राप्त होते. त्याचा दाखला संस्थांचे कर्मचारी. हे कर्मचारी जरी मानधन घेत असले तरी ते मनाने महाराजांशी जुळलेले आहेत. हे कार्य महाराजांचे हा त्यांचा मानसभाव आहे. ते तन्मयतेने कार्य करतात. त्यांच्या मनाचा भाव अतिशय महत्त्वाचा आहे. कार्य तर करणे आहेच, पण मनाच्या या भावामुळे त्याचे पावित्र्य वाढते, प्रेम वाढते. मन, बुद्धी, चित्त ह्यांच्या विकासात ते कारणीभूत ठरते आणि हळूहळू जीवनाचे सोने होण्यास हा मनाचा भाव, मानसभाव
किंवा मनाने साधलेली सेवा कारणीभूत ठरते. तेथील प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. महाराजांनी अशा तीनही प्रकारच्या सेवेतून त्यांना आत्मोद्धाराचे दरवाजे खुले करून दिलेले आहेत. प्रत्येकाने आपापले कर्म ह्या सेवा कार्यातून साधावे आणि धन्य व्हावे एवढेच महत्त्वाचे ठरते. खऱ्या संतांची सेवा घडणे कठीणच आहे. ज्याला घडली तो धन्य होय. येथे खऱ्या संतांची सेवा न वाया जाईसाची असे म्हटले आहे. म्हणजे खऱ्या संतांची, मग येथे बनावटी, बहिरूप आणि ढोंगी संतांची सेवा अभिप्रेत नाही. खरा साधू ओळखता आला पाहिजे, पारखता आला पाहिजे आणि एकदा का ओळखला की मग तेथे आपली परीक्षा सुरू होते. आज समाजात जो तो स्वतःस संत घोषित करत आहे, त्यांनी सेवेची दुकानं उघडली आहेत. भक्तांची लूट सुरू करून ते आपल्या विटा सिमेंटच्या भक्कम इमारती उभ्या करीत आपले श्रेष्ठत्व प्रमाणित करीत आहेत. अशा साधू सेवेचे काय होईल हे सांगता येत नाही. असे साधू आपल्याला जिवंतपणेच काय, पण इहलोक सोडून गेल्यावरही पावतील का नाहीत, प्रसन्न होतील का नाहीत याचा पत्ता नाही. अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा ओबडधोबड दगडाला शेंदूर माखून त्याची भक्ती केल्यास तो देखील प्रसन्न होऊ शकतो. ह्याचे मात्र अनेक दाखले आहेत. तेव्हा असे केले तर अधिक बरे होईल. निदान दुसऱ्यांकडून स्वतःची फसगत तरी होऊ शकणार नाही. तेव्हा प्रत्येकाने संत पारखणे जरुरीचे आहे. खऱ्या संतांची सेवा मनोभावे घडली तर जीवन धन्य होण्यास वेळ लागणार नाही. व जर खोट्या साधूची सेवा केली गेली तर अधोगतीला जाण्यासही वेळ लागणार नाही, हे जाणले पाहिजे. रामचंद्र पाटील यांनी जी संत सेवा केली, तसेच त्यांच्या पत्नी जानकाबाई यांनी जी भक्तिपूर्ण सेवा केली, त्या सेवेचे फळ त्यांना मिळाले. जानकाबाई आजही हयात असून सध्या त्या 92 वर्षे वयाच्या आहेत. प्रस्तुत लेखकास सुदैवाने त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. ही आमच्या दृष्टीने महत्भाग्याची बाब आहे. पुढची कथा. एकविधा निष्ठा द्याची जडली गजानन पदी साची. पृष्ठ क्रमांक 252. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदी साची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. प्रत्येकाच्या जीवनात निष्ठा असणे आवश्यकच आहे किंवा ती असतेच असे म्हणणे सोयीस्कर ठरेल. फक्त फरक एवढाच असू शकतो की काहींची निष्ठा एकठायी असते तर काहींची अनेकठायी विभक्त झालेली असते. निष्ठा माणसामध्ये असते असेही नाही, ती पशुपक्ष्यांमध्येही असते. प्राण्यांमध्ये ती प्रकर्षाने दिसते आणि जाणवतेही. माणसामध्ये निष्ठा कमी आणि संशय किंवा चतुराई जास्त असू शकते. माणूस जेवढा जास्त चतुर तेवढी त्याची होणारी फसगत जास्त आणि त्या फसगतीचे होणारे दुःखही जास्त. मात्र तो साधा सरळ माणूस आहे, त्याच्यात निष्ठा आहे. त्याची फसगत झाली तरी त्याला धूर्त आणि चतुर माणसाइतके दुःख होत नाही. ह्याचे कारण एवढेच की तो झाल्या घटनेचे समाधान मानून घेतो. समाधानी सदा सुखी. याचे व्यावहारिक दृष्टीने विश्लेषण करता येईल. धर्मशास्त्रात निष्ठेला फार महत्त्व दिले आहे. संतांनी निष्ठेचे गोडवे गायले आहेत. आत्मविकासासाठी तर निष्ठा आवश्यकच आहे, पण भौतिक दृष्टीनेही निष्ठा महत्त्वाची आहे, स्वतंत्र आहे. माणसाने एकठायी निष्ठा ठेवली पाहिजे. भक्तिमार्गात किंवा आध्यात्मिक दृष्टीने सांगितलेल्या सर्व क्षेत्रात एकनिष्ठ असणे महत्त्वाचे आहे. ज्याची निष्ठा एका ठिकाणी स्थिर आहे त्याचा विकास व्हावयास वेळ लागत नाही. भक्ती ही देखील एकठायी स्थिर झाली पाहिजे, नाहीतर भक्ती झाली स्थित्यंतर, भावे पडले अंतर. आराध्य बदलले की भाव बदलतो, निष्ठा विभक्त होते. आपले आराध्य काय, कसे, कोणते हे प्रत्येकावर अवलंबून आहे आणि त्या बाबतीतील बंधन शास्त्रासही मान्य नाही. ज्याला जो देव किंवा संत आवडत असेल त्याला तोच पूजू द्यावा. त्याच्या इष्टदैवतास बदलण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. अशाने त्याचेही नुकसान होते आणि आपलेही नुकसान होते, हे नाकारता येत नाही. जो रामाचा भक्त आहे त्याला कृष्णाची पूजा करावयास सांगणे, तसेच रामाला कनिष्ठ आणि कृष्णाला श्रेष्ठ म्हणणे हे महापातक आहे. आपण त्याच्या भक्तीत त्याला काय पूरक होईल, त्याची भक्ती आणि ज्ञान कसे वाढेल एवढेच सांगणे संयुक्तिक ठरेल. भक्ताची निष्ठा कोणत्याही संतावर असो, देवावर असो किंवा गुरुवर असो,
ती अधिक दृढ आणि पक्की कशी होईल, ही ज्याची त्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. भगवंत मनबुद्धीच्या परे आहे खरा, पण त्याचे प्रतिबिंब मात्र ते अनुभवू शकतात. हा चर्चेचा वादाचा विषय नसून अनुभवाचा, अनुभूतीचा विषय आहे. आचरणाचे महत्त्व त्यांनी अबाधित ठेवले आहे. धर्माची उत्पत्तीच मुळी आचरणातून झालेली आहे. श्रुतेन किंयो न च धर्माचरित, असं महाभारत सांगतं. धर्माप्रमाणे आचरण करीत नसाल तर वेदपठणाने काय होणार? हे सर्व जीवनात उतरण्यासाठी निष्ठा आवश्यक आहे. ज्याची निष्ठा स्थिर नाही त्याला, किंवा ज्याच्यापाशी निष्ठाच नाही त्याला धर्म आकलन होऊ शकत नाही. कारण धर्म शिकण्यासाठी देखील धर्मावर आणि धर्म शिकण्यावर नितांत निष्ठेचीच आवश्यकता आहे. माणसाने आपला मार्ग कोणता हे सर्वप्रथम ठरविले पाहिजे. आपले आराध्य, आपली उपासना कोणती हे पक्क केलं पाहिजे. म्हणजे पुढचा मार्ग त्याला त्याच्या सोयीनुसार होत जातो. आपले कोण यापेक्षा आपण कोणाचे हे जास्त महत्त्वाचे आहे. नाही एक उपासना कैसी भक्तीची वासना, नाही निश्चय अंतरी मन फिरे दारोदारी. ज्यासी नाही एक देव साता पाचा ठाई भाव. नानाकार झाले मन कैसे निष्ठेचे भजन. रामी रामदास म्हणे निष्ठेविण सर्व सुने. शास्त्रात नाना प्रकारच्या उपासना आहेत. त्यातील आपण आपल्याला योग्य वाटणारी, आवडणारी अशी उपासना निवडावी. आपला निश्चय पक्का करावा. 33 कोटी देवता आहेत. अनेक संत महंत आहेत. त्यापैकी आपले इष्टदैवत निवडावे. त्यावर निष्ठा ठेवून आपले मन त्याच्याशी एकाकार कसे होईल ह्याचा प्रयत्न करावा. तशी भक्ती वाढवावी. भगवंतावर अशी निष्ठा पाहिजे की कसल्याही परिस्थितीत ढळणार नाही. आपल्या आराध्यावर जीव ओवाळून टाकावा. अशा निष्ठेचेच रूपांतर समर्पणात होते. निष्ठा हीच समर्पणाचे बीज होय. आज माणसाच्या निष्ठेने विकृत रूप धारण केलेले दिसते. निष्ठा ही विकृप होऊ शकते हे सर्वत्र दिसत आहे. प्रत्येक जण आपल्या धर्मावर निष्ठा ठेवतोच व तशी ठेवण्यास कुणाचीही ना नाही. मात्र त्यासोबत इतर धर्मियांच्या निष्ठेचाही विचार करणे विसरून चालणार नाही. माझे तेवढे सत्य आणि योग्य आणि इतरांचे सर्व चूक किंवा वाईट असा प्रकार आपण आपल्यात आणि आजूबाजूला बोकाळलेला पाहतो. अशा मतभेदातून, शुद्ध अज्ञानातून मग द्वेष, कलह, मारामाऱ्या आणि पंथांची नवी पिलावळ पैदा होते. सुखरूप आणि सोयीचे तेवढे घेतले जाते. एक वाद मिटवायचा तर दुसरा वाद निर्माण होतो. देवतांच्या बाबतीतही असाच विचार केला जातो. आपला देव तेवढा खरा, इतरांचा मात्र खोटा, असा एकलकोंडेपणा माणसाने जोपासला आहे. इतरांचा देव खोट्या वृत्तीने पाहण्यात मोठा दोष आपल्यात आढळतो. आपल्या निष्ठेचे असे विकृप रूप होऊ नये हे पथ्य प्रत्येकाने पाळले पाहिजे. मूर्तीच्या भिन्न आकारांच्या वादांवरून, संकल्पनांवरून प्रत्यक्ष भगवंत ज्यात वसतो त्या अंतःकरणांना भग्न करू नये. अंतःकरणाचे भग्न होणे अतिशय चुकीचे आहे. अंतःकरण कसे अबाधित राहील, दोषरहित राहील ह्याचा प्रत्येक निष्ठावंताने दुतर्फी विचार केला पाहिजे. आपल्या आणि दुसऱ्याच्या निष्ठेचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने निष्ठा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्ठेचे मर्म जाणले पाहिजे. जिथे अढळ विश्वास आहे तिथे उपेक्षा नाही. ज्याची निष्ठा खरी आहे, निष्काम आहे, अढळ आहे, त्याला भगवंत निराश करत नाही. त्याचे तो विघ्न निवारण करतो. त्याची दुःखे निवारण करतो. त्याच्या केसालाही तो धक्का लागू देत नाही. सद्गुरू समर्थ श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधीनंतरची ही लीला. समाधी मंदिराचे बांधकाम सुरू असताना गवंड्याच्या हाताखाली एक मजूर शिखरावर काम करीत होता. मिस्त्रीला दगड देता देता त्याचा एकाएकी तोल गेला, झोक गेला आणि 30 फूट एवढ्या उंचीवरून तो खाली घडीव दगडांवर पडला.
तो पडत असताना त्याला लोकांनी पाहिलं. ते दृश्य बघून लोक म्हणाले की तो तो आता मेलाच असावा. इतक्या उंचावरून खाली पडल्यावर आता तो कसला वाचणार. पण घडले अघटितच. त्याला कोठेही लागले नाही, खरचटलेही नाही. उंचावरून सराईतपणे लोक उतरावेत असे त्याचे झाले. थोडक्यात आपण मंदिराच्या शिखरावरून जणू काही खाली उतरून सहजपणे आलो आहोत असे त्या मजुराचे झाले. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीशी लागता क्षणी तो न दिसला मजला गुणी. हे वृत्त ऐकूनी लोक अवघे आनंदले. हा मजूर साधारण भक्त नाही, तो निष्ठावंत आहे. हे समर्थांचे काम आहे अशा तन्मयतेने तो काम करत असतो. तो कर्मरूपाने आपली पंचारती महाराजांना ओवाळतो आहे. महाराज अशा भक्ताला त्याचे कार्य चालू असताना कसं मरू देतील. अहो, 2-4 फुटांवरून पडल्यावरही हाडे मोडतात. चालता चालता पाय मुरगळतात. मग कल्पना करा की 30 फुटावरून तोल जाऊन अगदी बेसावतपणे जो पडतो त्याची अवस्था कशी झाली असेल. त्याने कोणाचे पाय पकडले असतील, कोणाचा धावा केला असेल. त्याच्यासमोर नेमक्या त्या क्षणभराच्या कालावधीत किती देवता उभ्या राहिल्या असतील. त्याची महाराजांवर अशी काही श्रद्धा आहे की तिथे इतर देवांचे स्मरण होणे अशक्यप्राय. स्मरणालाही काही अवधी लागतो. 20 फुटावरून त्याला खाली जमिनीवर येण्यास किती अवधी लागला असेल हे त्याचे त्यालाच आणि महाराजांनाच माहीत. हे आपल्यालाही कळू शकते. मात्र त्यासाठी प्रात्यक्षिकाला पर्याय नाही. महाराज भक्ताला रक्षण्यासाठी क्षणाचाही वेळ लावत नाहीत. ते कोणाचाच अभिशाप घेत नाहीत. मग भक्ताचा तरी कसे घेतील. या प्रकारात अपेक्षेला स्थान आहे, संधी आहे. मात्र तेथे निष्ठेची नितांत आवश्यकता आहे. हे विसरून कसं बरं अपेक्षा करता येईल. अभिश्राप कोणाचा, समर्थ न घेतिसाचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझं. ह्या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या कराकारणे ऐसे भाग्य कोणाचे. भक्ताच्या या निष्ठेमुळे महाराजांना प्रत्यक्ष येऊन या भक्ताचा हात धरून त्याला अलगदपणे खाली उतरवून देण्याचे कार्य करावे लागले. समर्थांचा ज्याला स्पर्श झाला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये दुसऱ्या एका निष्ठावंत भक्ताचे वर्णन आले आहे. शेगावात तुकाराम नाईक नवरे नावाचे एक गृहस्थ, त्यांची 2 मुले सुखदेव आणि यशवंत ह्यांच्यासोबत राहत होती. त्यांची महाराजांवर अतिशय भक्ती होती. संस्थांच्या सेवाकार्यात त्यांचा उत्साह लक्षणीय होता. आजही या घराण्यात महाराजांची भक्ती आणि सेवाभाव जपणारे भक्त आहेत. यशवंत तुकाराम नाईक नवरे हे संस्थांच्या उत्सवांमध्ये आवर्जून सेवा देत असतात. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता. परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला. कोणतेही सेवाकार्य असो आपत्ती येतातच. पण निष्ठेने सेवा करणाऱ्या भक्तांचे रक्षण महाराज कसे करतात, त्याचे दुःख निवारण कसे करतात ह्याचे अनेक दाखले आहेत. मात्र निष्ठा असेल तरच कृपा होते. निष्ठेचे बळ तुका म्हणे त्याची फळं. कार्य करताना भगवंताशी तो एवढा जुळून जातो की कशाचेही भान उरत नाही. आणि अशा अवस्थेत भगवंत भक्ताचे रक्षण करीत असतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत. ह्या संत वचनाची पूर्ती भगवंत करतो. यशवंत नाईक नवरे उत्सवातील उभा केलेला भव्य मंडप उत्सवानंतर सोडित असता एक मोठा लाकडी गोल त्यांच्या डोक्यात पडला. पण त्या गोलाचा कोठेही आघात झाला नाही. अशी समर्थ श्री गजानन महाराजांची अगाध सत्ता आहे. त्यांच्या सत्तेचे वर्णन करणे केवळ असंभव आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचा 60वा भाग आज बघणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे
254. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्यावर श्री गजानन महाराजांची विशेष कृपा आणि प्रेम होते. ह्याचे अनेक दाखले श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये आढळतात. कृष्णाजी पाटील महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते आणि त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली. जेव्हा त्यांच्या मळ्यात महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते तेव्हा कृष्णाजी पाटलांनी महाराजांची उत्तम प्रकारे सेवा केली. कृष्णाजी मनाने उदार आणि सेवाव्रती होते. त्यांच्या सेवेच्या बळाने त्यांना रामचंद्र नावाचा सद्गुणी सात्विक पिंडाचा पुत्र लाभला. हा एकुलता एक मुलगा वडिलांच्या संस्कारात वाढला. वडिलांप्रमाणेच त्याने सेवेचा वसा चालवला. कुळी कन्या पुत्र जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराजांनीही रामचंद्राचा लोभ वाटावा यात कसलेही नवल नाही. रामचंद्र वडिलांबरोबर रोज महाराजांच्या दर्शनाला जात असे. संत दर्शनाचा लाभ लहानपणापासूनच लागणे ही फार पुण्याची गोष्ट आहे. हरिप्रियाची भेटी नातुडे अति दुर्लभ गाढे मनुष्या असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे हरीला प्रिय आहेत त्यांची भेट होणे अतिशय दुर्लभ आहे. हरीला प्रिय म्हणजे संत. देव तर प्रत्येकालाच आवडतो, पण देवाला जे आवडतात ते म्हणजे संत. अशा थोर संतांचा सहवास, भेट किंवा दर्शन जीवनात लाभणं म्हणजे भाग्याला तोटाच नाही. कृष्णाजी पाटील वारले तेव्हा रामचंद्र पाटील लहान होते. त्यांचे वय अंदाजे 8-10 वर्षांचे किंवा 10-12 वर्षांचे असे. तेव्हा महाराजांचे वास्तव्य जुन्या मठात होते. महाराजांच्या जेवणाची व्यवस्था कृष्णाजी पाटलांकडे होती. जेवणानंतर महाराजांना ते चिकण सुपारी खायला देत असत. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन काहो अस्थिर जाहले. तई महाराज बदलले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला. तो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण. राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकण कोण देतो याठया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. इसवी सन 1936 सालची घटना. ऐन दुपारच्या वेळी समर्थ आपला भक्त रामचंद्र पाटील तत्कालीन व्यवस्थापक ह्यांच्या घरी गोसाव्याच्या रूपाने गेले आणि मला भूक लागली आहे, काही अन्न देता का अशी हाक मारली. गोसाव्याची ती हाक ऐकून रामचंद्र पाटील दारात आले. त्यांनी त्या गोसाव्याचा हात आदराने धरून त्यांना घरात आणले. बसावयास पाठ दिला. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येता झाला साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का असे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुला सांगवायला ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा. ते पावती नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. गोसावी रामचंद्र पाटलाला म्हणाला, आज मी जे सांगण्यासाठी मुद्दाम आलो आहे ते तू मनापासून ऐक. कर्जाची चिंता करू नकोस, ते निश्चितच फिटून जाईल. उन्हाळ्यात नद्याही कोरड्या पडतात, तसाच हा प्रकार समज. श्रीहरीच्या कृपेचा वर्षाव झाल्यावर संपन्नतेचा पूर येईल हे निश्चित समज. माझे उष्ट ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कधीही कशाचेही काहीही कमी पडणार नाही. तेव्हा भोजनाचे ताट वाढून आण. मला सुग्रास भोजन दे आणि तुझी मर्जी असल्यास अंगावर पांघरायला एखादे वस्त्र दे. याचकास अन्न आणि दक्षिणा दिल्याने ते परमेश्वरास दिल्यासारखे असते, यात शंका ठेवू नकोस.
मात्र हा याचक शुद्ध असावयास पाहिजे. तो जर शुद्ध नसेल तर हे कौतुक घडणे शक्य नाही. महाराज अगदी स्पष्टपणे सांगतात, याचकाला पूजा, अन्न, दक्षिणा दिल्यास ते परमेश्वराला दिल्यासारखेच असते, परंतु किंवा ते परमेश्वरासच पोचते. मात्र त्यासाठी याचक शुद्ध भावधारित असणे महत्त्वाचे आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. यालाच सत्पात्री दान असं म्हणतात. याचकाला विनमुख पाठवू नये. त्याने दात्याला घरबसल्या दान देण्याची संधी उपलब्ध करून दिली असते. दात्याला दान देण्यासाठी बाहेर जाऊन अन्नार्थी किंवा भिक्षुकास शोधण्याचे श्रम पडू नयेत, यासाठी याचक स्वतः त्याच्यापाशी येतो. याचकाचे गुणदोष पाहणे चूक आहे. आपणाला त्याला काही द्यावयाचे नसेल तर आपणावर तसे बंधन नाही, परंतु त्याला अद्वा बोलणे किंवा आपल्या अक्कल हुशारीचे चातुर्य किंवा तत्त्वज्ञान उघडून त्याला पाजणे ही चुकीची गोष्ट आहे. न दिल्याने काही बिघडत नाही, मात्र नको तिथे दाखवलेल्या बुद्धिचातुर्याने आपले नुकसान होण्याची, पदरी पातक पडण्याची संभावना नाकारता येत नाही. तेथे आपला सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणे महत्त्वाचे असते. आज शुद्ध याचक पाहावयास मिळत नाही, अशी आपली बोंब असते, परंतु तसे नाही. आपल्या बुद्धीच्या ह्या विकृत शोधपद्धतीमुळेच आपल्याला शुद्ध याचक कळत नाही. ते कळण्यासाठी आपणही शुद्ध असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकदा का आपण शुद्ध झालो की मग जो याचक येईल तो आपणास शुद्ध स्वरूपातच दिसेल, सत्पात्री दिसू शकेल. तेव्हा दुसऱ्यातील शुद्धता बघण्यापेक्षा आपली शुद्धता आणि शुद्ध भाव कसा जोपासला जाईल, वाढीस लागेल, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण दुसऱ्यातील गुणदोष शोधत फिरतो आणि आपले सर्व दोष पद्धतशीरपणे नजरेआड करीत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, का सया बघू गुणदोष अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. धर्मास आपण सार्वजनिक स्वरूपात बघत असतो, जगत असतो, पडताळत असतो. धर्म हा सर्वप्रथम व्यक्तिगत असतो, हे समजलं पाहिजे. तो व्यक्तिगत रूपात अनुभवला गेला पाहिजे, वृद्धिंगत केला गेला पाहिजे. त्या धर्म सत्याचा स्पर्श स्वतःस झाला की मग हे भेद उरतच नाहीत. धर्म हे हृदयाचे स्थान आहे. चातुर्य बुद्धीला तो आकलन होणे कठीणच. बुद्धी धर्मातील तत्व शोधू शकते, मात्र ते हृदयात विराजमान झाले पाहिजे. धर्म हा आचरणाचा विषय आहे, विवादाचा नाही. तो अनुभूतीचा भाग आहे. ज्ञानी माणसास भगवंत कळतो, पण भक्ताला तो प्राप्त होतो. कळणे हा बुद्धीचा विषय आहे, तर मिळणे, प्राप्त होणे हा हृदयाचा विषय आहे. तेव्हा बुद्धीसोबत हृदयाचा विकास आणि विस्तार होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ईश्वर हा बुद्धी आणि मनाच्या पलीकडे आहे. तो बुद्धीला आणि मनाला गवसत नाही. त्या कारणाने बुद्धिवानास ईश्वर भेटल्याचे ऐकिवात नाही, मात्र तो भक्ताला भेटल्याचे असंख्य दाखले आहेत. ज्याचे हृदय भक्तिभावाने उमलले आहे, भरले आहे, त्याला भगवंत भेटतो. त्यांच्याशी तो बोलतो. मात्र तो जो बुद्धिवादी आहे, चिकित्सक आहे, तत्वाचा कीस पाडणारा आहे, त्याच्यासाठी भगवंत थांबतही नाही. मन, बुद्धी आणि चित्त ह्या त्रिकुटाचा विकास सारख्याच पद्धतीने कसा होईल याकडे लक्ष देणे अति महत्त्वाचे ठरेल. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी, ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल. रामचंद्र पाटील यांनी भोजनाचे ताट वाढून आणले. गोसाव्याने प्रेमाने भोजनाचा आस्वाद घेतला. पाटलांनी गोसाव्यास दक्षिणा म्हणून 5 रुपये दिले. हा सगळा प्रकार भक्ती, भाव, प्रेम व दान असा आहे. प्रथम प्रेमाने गोसाव्याचा हात धरून त्याला पाटावर बसून त्याची पूजा केली, ही झाली भक्ती. या भक्तीत उथमलेला हृदयाचा शुद्ध भाव. भावाशिवाय भक्ती घडणे शक्य नाही. जी भक्ती भावहीन आहे ती भक्ती नाही, तर तो दिखाऊपणा होऊ शकेल. तेथे भक्ती होणे संभव नाही. भक्तीचे अवडंबर होणेही शक्य नाही.
पण तेथे हृदयाचा भक्तिभाव ओतप्रत भरलेला आहे. ही पूजा प्रेमाने शिगोशिग भरलेली आहे. पूजा जर प्रेमाशिवाय केली गेली असेल तर त्यातून कोणतीही उपलब्धता होणे संभव नाही. प्रेम हा अविभाज्य घटक आहे. त्याला वगळता येणं शक्य नाही. भक्तीत प्रेम पाहिजे, भावही प्रेमपूर्ण पाहिजे आणि दानही प्रेमपूर्वक केले गेले पाहिजे. म्हणूनच प्रेम ह्या सर्व प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रेम हे भगवंताचे स्वरूप आहे. भगवंतच मुळी प्रेमस्वरूप आहे. प्रेम हा हृदयाचा धर्म आहे. रामचंद्र पाटील आध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. धनसंपन्न असूनही, अधिकारी पदावर असूनही अहंकाराचा अभाव असणे ही साधी गोष्ट नाही. त्यांच्यातील विनम्रता वाखाणण्यासारखी होती. अशी विनम्रता, प्रेम आणि भक्ती क्वचितच आणि मोजक्याच भाग्यवान व्यक्तींमध्ये दिसून येते. ह्या प्रसंगामध्ये गोसाव्याच्या रूपातील महाराज लपू शकत नाहीत. कारण गोसाव्याचा आणि संस्थांच्या कारभाराचा तसे पाहता सूत्रामाही संबंध नाही. तो जर नुसता गोसावीत असता तर त्याने दिलेले सर्व काही दानरूपाने स्वीकारले असते. दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला नसता. तरीही तो येथे दक्षिणा स्वीकारताना दिसत नाही. तो पाटलांकडे संस्थांचा कारभार चालवण्याविषयीची दक्षिणा मागतो. वास्तविक हा गोसाव्याचा विषयच नाही. त्याने तेथून दक्षिणा घेऊन निघावयास हवे होते, परंतु तो तसे करत नाही. तर पाटलांना सांगतो, काही गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तिची दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्याविना कोणी न येथे सांप्रत. गोसावी येथे जेवण्यासाठी आला नाही, तर तो जेवण्याचे निमित्त करून ही जगावेगळी दक्षिणा मागण्यासाठी आला आहे. कारणाशिवाय कार्य घडत नाही. ही समर्थांच्या सेवेची दक्षिणा देऊन तू माझ्या मनाला प्रसन्न कर. सांप्रत स्थितीत तुझ्याशिवाय येथे दुसरा कोणीही लायक व्यक्ती दिसत नाही असे म्हणून पाटलाची योग्यता काय आहे हे दाखवून दिल्याशिवाय गोसाव्याला राहावत नाही. ही केवळ दानार्थ्याने दात्याची केलेली स्तुती नव्हे, तर ती दात्याच्या योग्यतेची पावती आहे. स्तुती खोटी, फसवी व बनावटही असू शकते, परंतु येथे तसे घडण्याचे कारण नाही. गोसाव्याला पाटलाकडून कोणताही लाभ नको आहे. गोसाव्याच्या प्रत्येक कृतीतील आणि शब्दातील सत्य अगदी उघडपणे दिसते. इतकेच नाही तर कारभार चालवण्याची जी वचनरूपी शब्द देण्याची प्रक्रिया आहे त्यात तुझे कल्याण आहे असे तो गोसावी पाटलांना स्पष्टपणे सांगतो. तो जर नुसताच भिक्षुक असता तर तो या विषयात पडणेच शक्य नव्हते. सर्वसाधारण गोसाव्याला त्याची गरजच काय. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापावरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधतो म्हणजे चेटुकभूत याची न बाधा होय त्यासी. गोसावी म्हणतो, तुझी पत्नी वरचेवर आजारी पडते. तू जर ही सेवेची दक्षिणा दिली तर ती आपोआपच बरी होईल. रामचंद्र पाटलाची पत्नी नेहमी आजारी असे हे गोसाव्याला माहीत आहे. इतकेच नव्हे तर तुझ्या पुत्राला बोलव, त्याच्या कंठात ताईत बांधून देतो म्हणजे त्याला चेटूक भूत याची बाधा होणार नाही हेही तो सांगतो. पाटलांनी संस्थांचा कारभार चालवावा यासाठी गोसावी जणू त्याच्या संकटांची जोखीम उचलतो आणि तीही स्वतःहून. महाराजांची सेवा गणेश पाटील यांच्या घराण्यातच आहे याचा हा एक उत्कृष्ट दाखला आहे. आजही संस्थांचा कारभार चालवणारी व्यक्ती जणू महाराजांच्याच इच्छेने निवडलेली आहे. हे महाराजांचे सूत्र कसे चालते आणि महाराज विविध स्वरूपात येऊन त्याची जाणीव कशी करून देतात आणि त्या व्यक्तींवर हा कार्यभार कसा सोपवतात ह्याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरले. महाराजांना उत्तम व्यवस्थापकाचा शोध असतो असे म्हणण्यापेक्षा ते या घराण्यात उत्तम व्यवस्थापक घडवितात हे सत्य आहे. सत्य जाणण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता जर आपल्याजवळ असेल तर महाराजांच्या ह्या अशा लीला जाणणं फारसं कठीण जाणार नाही.
काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. महाराज म्हणतात, जेथे पाण्याशीच वैर धरते तेथे संस्थांचे हे उत्तरदायित्व चालवणे अतिशय कठीण गोष्ट आहे. ही जबाबदारी अलिप्त मनाने चालवावी लागते. सर्वे भवंतु सुखिनः याचे तंतोतंत पालन करावे लागते. महाराजांनी घालून दिलेले निर्बंध कृतीत पुरेपूर उतरवावे लागतात. हे करताना किती कष्ट आणि कसोट्या पार पाडाव्या लागतात हे ज्याचे त्यालाच माहीत असते. महाराजांचा सततचा ध्यास, चिंतन व सेवाभाव हृदयात वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. हे सर्व महाराजांच्या कृपेशिवाय घडत नाही. ते ज्यांच्यावर कृपा करतात तेथे या गोष्टी असंभव नाहीत. महाराजांच्या या कृपेचे उदाहरण आपण आजही प्रत्यक्ष पाहत आहोत. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादीला जाणं कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी. साधू संत येता घरी, विनमुख त्यानं लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा, संतचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशीळांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायरांकारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा भयात्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाणं रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. गोसावी म्हणाला, पाटीलकी हे वतन म्हणजे वाघाचे पांघरुण आहे. त्याचा उपयोग अतिशय जपून कर. मनात द्वेषभाव ठेवू नकोस. सन्मार्गाने जगणे सोडू नकोस. उगीच राजाविरुद्ध म्हणजे सत्यस्थितीत सत्तेच्या विरोधात जाऊ नकोस. साधू कोण संत कोण हे पारखून घे. दांभिकाच्या नादी लागू नकोस. माझ्या वचनास असत्य मानू नकोस. आवक पाहून खर्च कर. दंभाचारास बळी पडू नकोस. साधू संत घरी आल्यास त्यांना विनमुख पाठवू नकोस. खऱ्या संताचा अपमान झाला असता ईश्वराचा कोप होतो, म्हणून संताचे चरणी प्रेमभाव असू द्यावा. आपल्या वंशजांचे अधिक उणे पाहू नये. सोयऱ्याधायऱ्यांना वेळ पाहून किंवा काळानुसार मान द्यावा. राग किंवा कोप वरचेवर असावा, मात्र अंतःकरणात दया असू द्यावी. फणसावर काटे असले तरी आत मात्र गोड गरे असतात. आपले अंतःकरणही तसेच असावे. या प्रकारे आपले आचरण ठेवल्यास मी सतत तुझ्या पाठीशी असेन यात शंका बाळगू नकोस. असे सांगून गोसाव्याने पाटलांच्या गळ्यात एक ताईत बांधला आणि तो निघाला. दाराबाहेर जाताच तो गोसावी अंतर्धान पावला, गुप्त झाला. हा गोसावी कोण असावा हा विचार रामचंद्र पाटील यांच्या मनात दिवसभर येऊ लागला. महाराजांनी रात्री रामचंद्र पाटलाच्या स्वप्नात येऊन त्याच्या संशयाचे निरसन केले आणि सकाळी आपणच गोसाव्याच्या रूपाने आल्याचे त्याला सांगितले. आता रामचंद्र पाटील यांची थोडी माहिती घेऊया. महाराजांच्या सेवेत जन्मजात वारसा लाभलेले रामचंद्र पाटील इसवी सन 1913 ते 1948 संस्थांचे व्यवस्थापक होते. या पदाचा कार्यभार सांभाळताना त्यांनी मंदिराच्या बांधकामात अतिशय श्रम घेतले. दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे श्री गजानन विजय या ग्रंथाच्या निर्मितीसाठी केलेले त्यांचे प्रयत्न. संस्थांच्या सेवाकार्याबरोबरच इसवी सन 1926 ते 1938 त्यांनी शेगाव नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आणि गावाची सेवा केली. त्यांच्यावर शेगावकरांचेही विशेष प्रेम होते हे दिसून येते आणि ते नाकारून चालणार नाही. इसवी सन 1926 ते 1938 पर्यंत ते या पदावर होते असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. एवढेच नव्हे तर त्यांनी जनसेवा करून रावसाहेब हा किताबही मिळवला. त्यांची वृत्ती परोपकारी आणि सेवाभावी होती. या सेवेच्या बळावर त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. महाराजांनाही सेवादान आवडत असे आणि अशा सेवावृत्तीच्या माणसावर त्यांचे विशेष प्रेम का असू नये असे मनाला वारंवार वाटते. ज्यांच्याकडून सेवा घडायची असते अशा व्यक्ती संतांना नेहमीच आवडतात. ह्याचे अनेक दाखले
इतर संत चरित्रातही आढळतात. अशा या थोर सेवाभावी रामचंद्र पाटलांनी तन मन आणि धन अर्पून महाराजांच्या संस्थांची सेवा केली. रामचंद्र पाटील इसवी सन 1913 ते 1948 श्री गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापक होते. या सेवानिवृत्तीत वयाच्या अवघ्या 56व्या वर्षी म्हणजे 18 मे 1948 रोजी त्यांनी देह ठेवला. श्री गजानन महाराजांचे रसाळ चरित्र आपण ह्या 60पर्यंतच्या भागामध्ये ऐकलं. आता उद्यापासून त्यांचे अप्रकाशित चरित्र वाचूया आणि नंतर त्यांच्याच काळातील संत आणि भक्त मंडळींची माहिती करून घेऊया. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 61वा आज वाचणार आहोत. यापुढील भाग श्री गजानन महाराजांच्या विषयीचे अप्रकाशित साहित्य या सदरामध्ये आहेत. पृष्ठ क्रमांक आहे 259. परशुराम बापूंना घडविलेले दत्त दर्शन. शके 1810. चैत्र शुद्ध पौर्णिमा. दिनांक 26 एप्रिल 1888 गुरुवार. शेगावामधील महाराजांच्या अनेक भक्तांमध्ये परशुराम बापू देशमुख नावाचे एक भक्त होते. परशुराम बापूंना चिलीम ओढण्याचा शौक होता. ते नित्यनेमाने महाराजांच्या दर्शनास जात असत. तेथे रोज चिलीम ओढणे चालायचे. देशमुख मंडळींमध्ये ते महाराजांचे एकमेव आणि श्रद्धावंत भक्त होते. ते दत्त संप्रदायातील उपासक असल्याने त्यांना दत्ताची भक्ती होती. शेगावाहून 7 कोस म्हणजे सुमारे 23 किलोमीटर अंतरावर पूर्णा म्हणजे पयोष्णी नदीच्या काठावर वसलेले वीटखेड हे छोटेसे गाव. त्या काळी बैलगाडीचा रस्ता असे. पूर्णा नदीच्या काठावर वसल्याने ह्या गावाला विशेष महत्त्व आहे. येथे एक दत्ताचे देवस्थान आहे. प्राचीन काळी वीटखेडमधील पाटील समाजाची एक व्यक्ती दत्ताची निष्ठावंत भक्त होती. अजूनही त्यांचे वंशज तेथे राहतात. त्यांची माहूर क्षेत्रात नियमित वारी असे. त्यांनी उभ्या आयुष्यात ह्या वारीमध्ये खंड पडू दिला नाही. ते अनवाणी पायाने वारी करत असत. वाटेत जेथे गाव लागे तेथे भिक्षा मागून दत्तास नैवेद्य दाखवून मगच ते अन्न ग्रहण करीत. त्यांनी आयुष्यभर दत्ताची भक्ती केली, वाऱ्या केल्या. पण जेव्हा शरीर थकले तेव्हा आता आपल्याच्याने वारी कशी होईल ह्याची चिंता त्यांना भेडसावू लागली. माहूरला आपण सुखरूप पोचू किंवा नाही ह्याची त्यांना खात्री नव्हती. मनाचा निर्धार पक्का करून ते वारीस निघाले. मजल दरमजल करीत ते जेव्हा माहूरला पोचले तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. स्नान करून दत्तदर्शन घेऊन त्यांनी अश्रू भरल्या नेत्रांनी दत्तास प्रार्थना केली. आता पुढची वारी होईल किंवा नाही ह्याची शाश्वती नाही. तेव्हा प्रभू आपण पुढे जशी कृपा कराल तसे होईल. त्याच रात्री स्वप्नात श्री दत्तांनी त्यांना दर्शन दिले आणि स्वतःचे एक मूर्तिरूप देऊन त्यांना सांगितलं की घरी जाईपर्यंत ती मूर्ती खाली ठेवू नकोस. आता तुला येथे येण्याचे प्रयोजन नाही. ह्या मूर्तीच्या रूपाने माझा तेथे वास राहील. मी तुझ्या गावातच आहे असे समज. एवढे बोलून भगवान दत्तात्रेय गुप्त झाले. जणू त्यांचे जीवन दत्तदर्शनाने धन्य झाले. ती मूर्ती हृदयाशी धरताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मूर्ती सोबत घेऊन ते पायी निघाले. मूर्ती खाली ठेवू नकोस ह्या दत्तवचनाची आठवण ठेवून ते रस्ता चालत होते. मजल दरमजल करीत ते एकदाचे आपल्या गावाजवळ पोचले. पुढे त्यांना दत्तप्रभूंच्या आज्ञेचे विस्मरण झाले म्हणा किंवा प्रभूंच्याच इच्छेचा भाग म्हणा, त्यांना लघुशंकेला जावे लागले. म्हणून नकळत त्यांनी मूर्ती जमिनीवर ठेवली आणि ते थोडे दूर जाऊन बसणार एवढ्यात त्यांना ची दत्त आज्ञा आठवली आणि आता सारे संपले असे वाटून मागे पाहतात तो त्यांना ती मूर्ती जमिनीच्या आत जाताना दिसली. आता मात्र त्यांना दुःख आवरेना. पाटील त्या ठिकाणी जाऊन रडू लागले आणि रडता रडता तेथेच झोपी गेले. झाडाच्या सावलीत त्यांना गाढ झोप लागली. तेव्हा दत्तप्रभूंनी स्वप्नात येऊन सांगितले, दुःख करीत बसू नकोस. मी तुझ्या गावाजवळच आहे. तू आता रोज वारी करू शकतोस. या स्थळीच माझा वास आहे. तेव्हा मूर्ती शोधू नकोस. या ठिकाणी रोज येऊन दिवा लावीत जा व नियमितपणे येऊन दर्शन घेत जा.
आणि पाटलांना एकदम जाग आली. श्री दत्तात्रेयांची याच जागी राहावयाची इच्छा असावी हे त्यांना कळून चुकले. गावाबाहेरच एक फरलांग अंतरावर हे ठिकाण आहे. तेथून घरी आल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला. पुढे त्या स्थानाची रोज नियमितपणे पूजा सुरू झाली. तांबूल नैवेद्य सर्व काही यथासांग होई. येथे दत्ताचा निरंतर वास आहे असे अजूनही जाणवते. महाराजांनी येथे जो चमत्कार केला त्यामागे रहस्य काय हे वाचकांनाही कळावे यासाठी ही पूर्वपीठिका सांगण्याचे प्रयोजन. महाराजांच्या अनेक भक्तांपैकी एक परशुराम देशमुख हे दत्तभक्त असल्याने त्यांनाही एकदा विटखेडला जाण्याची इच्छा झाली. आणखी 3-4 भक्त त्यांच्यासोबत येण्यास तयार झाले. सर्वांनी महाराजांना विटखेडला यात्रेसाठी नेण्याची विनंती केली. महाराजांनी प्रसन्न होऊन होकार दिला. सर्वजण बैलगाडीने यात्रेसाठी निघाले. चैत्र शुद्ध पौर्णिमा, चंद्राचा स्वच्छ प्रकाश आणि सोबत श्री गजानन महाराज हा अमृत योगच म्हणावा असं वाटलं. दूर अंतरावर विटखेड दिसू लागलं. गावापासून थोड्या अंतरावरच समर्थांनी बैलगाडी थांबवायला सांगितलं. रस्त्याच्या जवळच बाजूला असलेल्या शेतात एक निंबाचे विशाल झाड होते. हा निंबवृक्ष 1959च्या महापुरामध्ये उन्मळून पडला असे येथील गावकरी सांगतात. आता तिथे सर्वत्र झाडेच आहेत. ह्या पुराने नदीचे पात्र फुटले आणि हा वृक्ष पडला. ह्या झाडाखाली बैलगाडी उभी केली. सर्वजण बैलगाडीतून उतरले. जमिनीवर चादर अंथरून महाराजांची बसण्याची व्यवस्था केली गेली. दत्तदर्शनासाठी जाण्याची तयारी झाली. इतर 4 जण दर्शनासाठी गेले. महाराज वृक्षाखाली निजानंदात बसले. जवळच परशुराम देशमुख उभे होते. महाराज त्यांना म्हणाले, अरे बापू, तू दर्शनाला गेला नाहीस, जा दर्शन करून ये. त्यावर बापू म्हणाले, महाराज, आपणच माझ्यासाठी सर्व काही आहात. मग तेथे दर्शनाला जाऊन काय करू? आपणच चालते बोलते दत्त आहात. महाराज म्हणाले, अरे, मी तुझ्या विनंतीवरून येथवर आलो आणि तू मात्र दर्शनालाही जात नाहीस, याला काय म्हणावं? खरे पाहता इतर 3 जण दर्शनासाठी गेले असता महाराजांना येथे एकटे सोडून जाणे बापूंना योग्य वाटत नव्हते. ते महाराजांना म्हणाले, सद्गुरुनाथा, दत्तप्रभू आणि तुम्ही काही भिन्न नाही. तेव्हा माझी एक इच्छा आहे, ती म्हणजे सगुण दत्तदर्शनाची. ती तेवढी पूर्ण करा. बापू निष्ठावंत दत्तभक्त होते हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा तो शुद्ध भाव पाहून महाराज प्रसन्न झाले. त्यांनी पद्मासन घातले आणि दत्ताचा धावा केला. तो तेथे अद्भुत लीला जाहली. जोगी वेशी अकस्मात मूर्ती आली. स्वामीच्या सन्मुख उभी राहिली, झोळी कमंडलू हातात. मग स्वामींनी नेत्र उघडूनी प्रत्यक्ष बापूसी लीला दावुनी. हेच ते गाणगापूरचे दत्त म्हणून नमस्कार घाल सद्गुरूस. हा वृत्तांत शेगावकर श्री संत गजानन चरित्रामृतामध्ये आहे. हातात झोळी आणि कमंडलू घेऊन प्रत्यक्ष दत्तप्रभू तिथे प्रकट झाले. त्यांच्यासोबत 4 कुत्रेही होते. हे दृश्य पाहून त्यांचे नेत्र दिपून गेले. महाराजांनी दर्शन घे म्हटल्यावर त्यांना भान आले. बापूंनी दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. दत्ताचे रूप डोळ्यात साठवले आणि लगेचच महाराजांच्या चरणीही मस्तक ठेवले. तेवढ्यात श्री दत्तप्रभू गुप्त झाले. बापूंना त्यांचे जीवन धन्य झाल्याचा आनंद झाला. सद्गुरूंनी आपली इच्छा पूर्ण केली आणि आपल्या जन्माचे सार्थक केले असे त्यांना वाटू लागले. ह्या दत्तदर्शनातून दुसरी आणि महत्त्वाची उपलब्धता म्हणजे दत्तप्रभू प्रकट झाले ते 4 कुत्र्यांसोबत. ह्या 4 कुत्र्यांपैकी 2 कुत्रे लगेचच पुढे येऊन समोर पद्मासन घालून बसलेल्या श्री गजानन महाराजांचे पाय चाटू लागली. संतांची दर्शन झाल्यावर राहिले 2 कुत्रे सुंदर ते धावत आले संतासमोर अंग चाटावया तेधवा. ही दत्त देणगी समजुनी मठासी संतांनी आणले ते शेगावासी. प्रेमभरे वागवून त्यासी अंतरी मोद वाटत असे. हा पण उल्लेख शेगावकर संत गजानन चरित्रामृतामध्ये आहे. हे दोन्ही कुत्रे महाराजांचे अतिशय लाडके होते. खुद्द श्री दत्तप्रभूंनी महाराजांना दिलेली ही देणगीच होती. यापैकी एकास मोतीराम या नावाने महाराज संबोधत. महाराजांनी मोतीराम
चिलीम आण असं म्हटलं की मोतीराम तोंडात चिलीम धरून महाराजांना आणून देत असे. परशुराम बापू देशमुख यांना महाराजांनी दत्तदर्शन करवून दिले. ते समर्थांच्या पायावर डोके ठेवून आनंद अश्रू ढाळू लागले आणि संतांचे उपकार मानू लागले. तेवढ्यात दत्तदर्शनासाठी देवळात गेलेले तिघे भक्त आपल्या ठिकाणी परत आले आणि बापूंना म्हणाले, आता तुम्ही दत्तदर्शनासाठी जावे. हे ऐकून बापूंना अधिकच गहिवरून आले. ते म्हणाले, आता मी समर्थांना सोडून कोठेही जाणार नाही. आणि त्यांनी घडलेला वृत्तांत सर्वांना सांगितला. सर्वांना सखेद आनंद झाला. पुढे सर्वांनीच पयोष्णी तिरी विटखेडी 2 दिवस मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वतःच सामान गुंडाळायला सुरुवात केली. हे संत कार्य भक्तांनी देखिले. एक म्हणे, स्वामींनी सामान का गुंडाळिले? ह्याचे कौतुक तयासी वाटले. म्हणे, संत खूण समजेना. दुसरा म्हणे, का बांधता सामान? गाड्यांचा ठरला उद्याचा दिन. मग किमर्थ गाई विनाकारण? हे आम्हासे सांगा हो. संतांनी दिले तयासी उत्तर, आता गाड्या येतील सत्वर. मग जाण्यास का उशीर? डोळे भरी गाड्या पहा. हा वृत्तांत शेगावकर संत गजानन चरित्रामृतामध्ये आहे. समर्थांनी आता येथे बैलगाड्या येतील असे सांगितले आणि खरोखरच काही वेळाने तिथे 3 बैलगाड्या आल्या. संतांची ही लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. 2 दिवसाच्या मुक्कामानंतर सर्वजण शेगावी परत आले. सद्गुरूंनी अनेक भक्तांना अनेक देवतांच्या रूपात दर्शने दिली आहेत. हे दत्तदर्शन महाराजांनी वेगळ्या प्रकाराने घडवून दिले. महाराजांनी दत्तांना आवाहन केल्याबरोबर साक्षात दत्त तिथे प्रकट झाले. केवढा हा अधिकार व भक्ताची इच्छा पूर्ण करण्याची केवढी समर्थता! दत्तदर्शनासाठी भक्त व्याकुळ झाला आहे आणि खरोखरच तो ते योग्यतेचाही आहे. मग त्यावर कृपा करावयासाठी विलंब कशाला? किती हा कृपाळूपणा! महाराज शंकरासारखे भोळे आहेत. आजही ते आपल्या भक्तांच्या इच्छा पुरवित आहेत. ते इतके उदार आहेत की आपल्यावर ते तत्क्षणीच कृपा करतात. इतर देवतांचे तसे नसतं. ते प्रथम भक्ताची परीक्षा घेतात, कसोटी पाहतात आणि तो परीक्षेत उतरला तरच कृपा करतात. नंतर त्याला सन्मार्गी लावतात. त्यांच्याकडून धर्म करवून घेतात. त्याला भक्तिमार्गास लावतात. महाराज मात्र मातृहृदयाचे आहेत. नव्हे, आपल्या भक्तांसाठी ते आई स्वरूप आहेत. मग तेथे कशाचे उणे राहील? मात्र त्यासाठी भक्तीची तळमळ अंतःकरणातून येणे तेवढे आवश्यक आहे. अशी तळमळ आणि श्रद्धा असली की कृपेचा तोटा उरणारच नाही. अशा या थोर सद्गुरूंची कृपा आपणही प्राप्त करून घेऊया. आता पुढची कथा पृष्ठ क्रमांक 260. आपणा जैसे करीती तत्काळ. पुंडलिक बोकरे यांची कथा आहे ही. इसवी सन 1895 मध्ये जन्मलेल्या पुंडलिक बोकरेंची सद्गुरू श्री गजानन महाराजांशी पहिली भेट दिनांक 16-17-18 जानेवारी 1908 मध्ये झाली. भक्त जामसिंग राजपूत यांच्या वाड्यात महाराजांचा मुक्काम होता. महाराजांच्या केवळ दृष्टिक्षेपाने कित्येक भक्तांना संतत्व प्राप्त झाले. एवढे सामर्थ्य महाराजांमध्ये होते. त्यांच्या नुसत्या स्पर्शाने किंवा एखादी वस्तू देणे किंवा फेकून मारणे यामुळे तत्क्षणीच दिव्यदृष्टी प्राप्त झालेले, विदेही स्थितीत पोचलेले किंवा देहभान विसरलेले असंख्य भक्त होते. महाराजांचा सहवास ज्यांना लाभला किंवा त्यांचे ज्यांना दुरूनही दर्शन झाले ते महाभाग्यवान पुरुष व स्त्रिया आम्हास पूज्य आणि वंदनीय आहेत. श्री गजानन महाराजांच्या शिष्य आणि भक्तांच्या संपर्कात आलेल्या, शिष्यत्व पत्करलेल्या काही लोकांचा आम्हास आमच्या पूर्वजन्मीच्या सुकृताने सहवास घडला असे आम्ही मानतो. हे थोर भाग्य आमच्या पदरी पडले ते सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेशिवाय मिळणे शक्य नव्हते. अशा थोर भक्तश्रेष्ठांमध्ये बरेचसे लोक आहेत. त्यांची सर्वांची नावे येथे देणे शक्य नाही. परमपूज्य पुंडलिक बुवा भोकरे यांच्या मानसकन्या पूज्य कमलाबाई देशपांडे यांनी आम्ही एकदा लिखाणाच्या वेळी संभ्रमात पडलो असताना अचानकपणे आमच्याकडे येऊन आम्हास खरे काय खोटे काय हे कोडे सोडवले. तेव्हा महाराजांच्या आम्हास झालेल्या संकेताची पडताळणी झाली. आम्ही विद्वान नाही किंवा उच्च शिक्षितही नाही. आमच्या हातून जे काही होत आहे ते महाराजांच्या आज्ञेने, आशीर्वादाने. हा सगळा सद्गुरू कृपेचा प्रताप आहे.
दिनांक 29 मार्च रोजी परमपूज्य कमलाबाई देशपांडे अनपेक्षितपणे आमच्या घरी येऊन त्यांनी महाराजांच्या लीला आम्हास आनंदाने कथन केल्या. त्या आम्ही आमच्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. महाराजांनी संजीवन समाधी घेईपर्यंत पुंडलिक बुवा 2 वर्ष 7.25 महिने त्यांच्या संपर्कामध्ये होते. म्हणजे 1908 पासून ते 1910 पर्यंत. पहिल्यांदा त्यांची भेट महाराजांशी झाली तेव्हा ते 12-13 वर्षाचे होते. एवढ्या बालवयातील मुलांना समज असणे, भक्ती निर्माण होणे आणि कृपा प्राप्त करून घेणे ही साधारण बाब नाही. लहानपणापासूनच त्यांचा पिंड तसा होता. बालपणी दगडाचे टाळ आणि दगडाचाच देव असा त्यांचा मित्रांसोबतचा खेळ असे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी त्यांची लक्षणं होती. आणि महाराजांसारखे ब्रह्मनिष्ठ संत, अवतारी सद्गुरू त्यांना सहजगत्या लाभावेत ह्याला काय म्हणावं. हे आमच्या शब्दांच्या पलीकडचं भाग्य आहे. हे भाग्य अवर्णनीय आहे. पहिल्या भेटीत किंवा प्रथम दर्शनातच एवढ्याशा बालकाने वद्यवारीचा संकल्प करावा हा केवढा दृढ विश्वास आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. ज्यांच्याजवळ अढळ विश्वास आहे, अढळ निश्चय आहे, त्याला काहीही दुर्लभ नाही. त्यांची पहिली वद्य एकादशीची शेगावची वारी म्हणजे 29 जानेवारी 1908 बुधवार षटतिला एकादशी ह्या दिवशी होती. हा त्यांचा संकल्प 1-2 एकादशीचा नव्हता किंवा 1-2 वर्षांचा पण नव्हता, तर 12 वर्षांचा होता. म्हणजे इसवी सन 1920 पर्यंत ह्या 12 वर्षांच्या एकूण 288 एकादशी होतील. त्यापैकी वद्य एकादशी 144 किंवा 145 एवढ्या वाऱ्या त्यांनी अखंडपणे शेगावी येऊन पायी चालून केल्या. केवढी ही भक्ती. अनेक संकटे आलीत, अनेक प्रकारचे अडथळे आले, पण महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या दृढ संकल्पाने त्या पूर्णत्वास गेल्या. महाराजांची त्यांच्यावर किती कृपा होती हे काही प्रसंगांवरून वाचकांच्या लक्षात येईलच. जवळजवळ 1 वर्ष झालं असेल. पायीवारीचा रस्ता होता. मुणगाव, लामकानी, रौंदळा, पंचगव्हाण फाटा, निंब फाटा, शेगाव ही वाट बैलगाडीची होती. मध्ये 2 नद्या लागायच्या, एक पूर्णा आणि दुसरी मन नदी. एकदा वारीच्या दिवशी मन नदीला पूर आला होता. त्या पाण्याचा सर्व्हे करण्यासाठी एक मुस्लिम अधिकारी आला होता. पुंडलिक बुवा सरळ पाण्यातून चालत गेले. नदी पार केली. काठावरील तो अधिकारी त्यांना विचारू लागला, क्यों बेटे, पाणी कितना है? पुंडलिक म्हणाले, घुटणे बराबर है. खरोखरच त्याचे पाय देखील गुडघ्यांपर्यंतच ओले होते. त्या अधिकाऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो विस्मयकारक दृष्टीने बघू लागला. तेवढ्यात पुंडलिक उत्तरले, मेरे श्री गुरु गजानन बाबा मुझे हर जगह संभालते हैं. अशा प्रकारे अनेक वेळी त्यांचा विश्वास अनेक संकटात तपासून बघितला गेला, पण ते निश्चयापासून जराही ढळले नाहीत. प्लेगच्या साथीतून ते मुक्त झाले हे आपण दुसऱ्या लेखामध्ये बघितलेच आहे. लोकांनी त्यांच्यावर लांछन लावण्याचा प्रयत्न केला, त्यातूनही ते निर्विघ्नपणे पार पडले. पुंडलिकाचे वय 13-14च्या दरम्यान असेल. ते व बायजाबाई वद्य एकादशीला शेगावी आले. महाराजांच्या समोर दिंडोकार ज्ञानेश्वरी वाचित होते. जवळच 10-12 भक्त बसून ऐकत होते. पुंडलिकांच्या मनात आलं की आपल्याला लिहिता वाचता येत नसल्याने महाराज आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला सांगत नाहीत. बस एवढंच. महाराजांनी आपल्याकडची वुलनची टोपी त्यांच्या डोक्यावर फेकली आणि महाराजांच्या आदेशाने आणि टोपीच्या स्पर्शाने त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले. क्षणाचाही वेळ लागला नाही. ज्ञानेश्वरी त्यांना वाचता येऊ लागली, अर्थ समजू लागला. त्या टोपीच्या स्पर्शाने त्यांच्यात असा काही शक्ती संचार झाला की त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. विजेचे बटण दाबताच तसा लख्ख प्रकाश व्हावा व सगळा अंधकार नष्ट व्हावा असे त्यांचे झाले. अज्ञानाची जळमटं निघून गेली आणि चैतन्याचा प्रकाश सर्वत्र दिसू लागला. हा अचानक झालेला बदल त्यांना कळला. गुरुबहीण बायजाबाईस ते म्हणाले, बायजे, आता मला सगळं समजायला लागलं आहे. आपण ते आजमावून बघूया. आता दुपारचे बरोबर 3 वाजले. त्यावेळी
क्वचितच एखाद्याजवळ घड्याळ असायचे. लगेच ते एका व्यक्तीच्या घरी जाऊन विचारतात तर बरोबर 3 वाजलेले होते. दोघेही जण खुश झाले. एक दिवस पुंडलिक बुवा बायजाबाईला म्हणाले, बायजे, तुझे आईवडील बद्रीनाथला गेले आहेत. ते तिथे रस्ता चुकलेत. त्यांना रस्ता सापडत नाही. हे पुन्हा बरोबर ध्यानात ठेव. मीही ध्यानात ठेवतो. एकादशीचा दिवस, दुपारची वेळ, बद्रीनाथचा रस्ता पैदल चालले आणि अचानक रस्ता चुकले. पुन्हा थोड्या वेळाने ते म्हणाले, आता संध्याकाळ व्हायला लागली. त्यांना रस्ता सापडला आहे. हे शब्द दोघांनी लक्षात ठेवले व कोणासही सांगायचे नाही. फक्त आईवडील बद्रीनाथवरून आले की काय काय सांगतात ते ऐकून घ्यायचं व ही सांगितलेली घटना खरी आहे काय एवढेच पडताळायचे असे दोघांनी ठरवले. काही दिवसांनी ते आणि गावातील यात्रेला गेलेले सर्व लोक परत आले. आजूबाजूचे सर्व लोक त्यांचे बोलणे ऐकायला त्यांच्याजवळ बसले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या प्रवासात रस्ता चुकल्याची घटना ते बोलू लागले. तुम्हास काय सांगू, एकादशीचा दिवस, दुपारची वेळ, बद्रीनाथचा रस्ता आणि अचानक सर्व सोबती आणि आमची फाटाफूट झाली. आम्ही रस्ता चुकलो. सोबतच्या लोकांना आम्ही शोधत होतो तेही दिसत नव्हते. आता काय होईल कळेना. रस्ता सुचेना. शेवटी संध्याकाळ झाली आणि आम्ही जो रस्ता होता त्या रस्त्यावर आलो. रस्ता सापडला असं बायजेच्या आईवडिलांचं सांगणं सुरू होतं. इकडे पुंडलिक आणि बायजाबाई एकमेकांना खुणा करीत होते, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी बायजेला याविषयी सांगितले होते. बद्रीनाथ येथे घडलेला प्रसंग खरा आहे हे समजताच बायजेलाही आनंद झाला. गुरूंच्या कृपेने आणि त्या टोपीच्या नुसत्या स्पर्शाने आपल्याला सर्व जाणता येते याची पुंडलिकाला खात्री पडली. याविषयी कोणासही सांगायचे नाही असा त्यांचा एकमेकांची करार होता. पुंडलिक आपल्या गुरु बहिणीस अनेकदा काही गोष्टी आधीच सांगत आणि त्या खऱ्या झाल्या की दोघेही एकमेकांकडे सूचक दृष्टीने पाहत. गावकऱ्यांनी निष्कर्ष काढला की बायजा आणि पुंडलिकाचे काहीतरी शिस्त आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. हे सर्वसाधारण संसारी जीव, वासनेच्या नरकात सुख मानणारे, संसार सुखाला सर्वस्व समजणारे अज्ञानी जन कसं बरं जाणू शकतील. त्यांना हे कळण्यापलीकडचे होते. हे साधारण जीव या 2 गुरुभक्तांच्या पवित्र बहीण भावाच्या नात्याला लांछन लावायचे विसरले नाहीत. त्यांनी बायजेच्या आईवडिलांनाही सांगितलं. सर्व गावात कुजबूज सुरू झाली. शेवटी त्यांनाही या अशा खुणा आणि हावभाव यावरून ते पटू लागले. शेवटी त्यांनी एका वारीच्या दरम्यान बायजेला शेगावी आणून महाराजांच्या पायी घातलं आणि विनंती केली. महाराजांनी सर्व संशय दूर केले. अज्ञानाची पटलं दूर सारली आणि हे पूर्वजन्मीचेच पवित्र असे बहीण भावाचे नाते आहे असा निर्वाळा दिला आणि ह्या असह्य लांछनातून या दोघांना वाचवले. हा प्रसंग देखील सविस्तरपणे दुसऱ्या लेखामध्ये आलाच आहे. पूर्वीच्या चालीरीतीप्रमाणे बालविवाह होत असत. त्याप्रमाणे पुंडलिकांचा विवाह 10-11 वर्षाच्या जनाबाईंशी झाला. भोकरे बुवांची ही पहिली पत्नी. ज्ञानेश्वरी वाचनाचा लीलाप्रसंग झाल्यानंतरची ही घटना. पुंडलिक बुवा ज्ञानेश्वरी वाचायचे आणि बायजा ऐकायची. सर्व गावभर ह्या लीलेचा प्रताप पसरला. महाराजांच्या कृपेने पुंडलिकास ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. हा अडाणी मुलगा पण ज्ञानेश्वरी अगदी स्पष्टपणे वाचून त्याचा एखाद्या पंडिताप्रमाणे भराभर अर्थ सांगतो असे गावकरी आपापसात बोलत असत. ही चर्चा बुवांची पत्नी जनाबाई देखील त्यांच्या तोंडून ऐकत असे. तुझा नवरा महाराजांच्या कृपेने ज्ञानी झाला आहे असे बायाही बोलत असत. तेव्हा तिचे वय तरी किती असणार, पण तिच्या बालमनावरही महाराजांच्या कृपेच्या छटा उमटल्या. तिला वाटू लागलं की आपल्यावरही महाराजांची कृपा झाली पाहिजे. तिने मनोमन तसं ठरवलं. एकदा महाराज मुंडगावात आले. महाराज तेथे एका गढीच्या पायथ्याशी बसत. आता ती गढी अस्तित्वात नाही. ती पूर्वी झामसिंगाच्या घराजवळ होती. महाराज गढीजवळ ब्रह्मानंदात मग्न बसलेले होते. आजूबाजूला काही मुले होती. त्या लहान मुलांमध्ये बुवांची पत्नी जनाही होती. ती काही एक न बोलता रुसून बसली. तिचे ते रुसणे सर्वांनाच समजेल असे तिचे हावभाव होते. लहान मुले रुसली की मोठ्या माणसांना सांगावे लागत नाही. त्यांच्या हावभावावरून ते आपोआपच कळते. हे झाले बाह्यभावावरून ओळखणे.
मात्र हे रुसणे का आणि कशासाठी हे तर अंतर्यामीच जाणू शकतात. आणि महाराजांनी हे जाणलं. हिच्या अंतःकरणात काय आहे हे त्यांनी ओळखलं. ही माझ्यावर कशासाठी रुसली? ते तिला म्हणाले, पोरी, तुला काय पाहिजे? ती रुसून बोलली, तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण ज्ञान देऊन टाकले, मी मात्र कोरीच्या कोरीच राहिले. महाराजांनी तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि गीतेचा पहिला श्लोक स्वतःच्या मुखातून म्हणू लागले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. बस, कृपा झाली. महाराजांनी केवळ तिच्या ओठांवर आपले बोटं ठेवून हा एकच श्लोक म्हटला. तिला सगळी गीता मुखोद्गत झाली. महाराजांनी ओठांवरील बोटे काढताच ती गीतेचे 18ही अध्याय उच्च स्वरात म्हणू लागली. आजूबाजूचे लोक केवळ आश्चर्याने बघू लागले. त्यांना अर्थ तर कळत नव्हता, पण हे सर्व एका क्षणभरात नुसत्या स्पर्शाने कसे झाले ह्यातच ते गुंग होऊन गेलेत. एखाद्या विद्वान व्यक्तीप्रमाणे तिने सगळे अध्याय भराभर संपवले. लोक तर भान हरपून बघतच बसले. ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली लीला आपण ऐकतो, पण त्यांच्यानंतर अशा लीला महाराजांनी केल्या. तिचे सर्व श्लोक म्हणू होताच महाराज पुन्हा तिला म्हणाले, तुला अधिक काय पाहिजे? ती एवढीशी बालिका चटकन म्हणाली, महाराज, येथे तुमच्यासमोर पतीचे दर्शन आणि आपल्या चरणांवर मुक्ती. तेवढ्यात पुंडलिक तिथे येतात. तोच ती चटकन त्यांच्या पाया पडून उठली आणि त्वरित महाराजांच्या पावन चरणांवर तिने आपले मस्तक टेकवले. महाराजांच्या पायावर तिने आपला देह ठेवला. ह्यालाच म्हणतात मुक्ती. कसलाही काळ वेळ नाही. एका बालमनाने केवळ आपल्या चरणांवर मुक्ती पाहिजे असं मागावं आणि दुसऱ्याच क्षणी प्रत्यक्ष महाराजांचे पायावर डोके ठेवताच आपला प्राण सोडून द्यावा. ह्याला काय म्हणावं? कोणत्या शब्दात महाराजांच्या या श्रेष्ठतेचं वर्णन करावं हे आम्हालाही कळत नाही आहे. प्रत्यक्ष मुक्तीचा असा सोहळा किंवा प्रसंग आम्ही कोठेही वाचला नाही. असे होऊ शकते का याची आम्हासही कल्पना नव्हती. हाच तो सद्गुरूंच्या चरणी देह ओवाळण्याचा संकल्प प्रत्यक्ष सिद्ध होणे. महाराजांच्या लीला बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. निव्वळ बुद्धी उपयोगात आणून त्या कळत नाहीत, पटत नाहीत. त्या कळण्यासाठी आणि पटण्यासाठी खरी खुरी भक्ती पाहिजे. भक्ती जगणारे हृदय पाहिजे, अन्यथा ते कळणे अशक्यप्राय आहे. अनुभवणे त्याच्याही पलीकडचे आहे. अशा या थोर पण वयाने लहान बालिकेने जगाला दिलेले प्रत्यक्ष उदाहरण आहे. पुंडलिक बुवांचे अनेक भक्त होते. या भक्तांपैकी एक सुलाबाई पाटील यांच्या घरी ते गेले तेव्हा सुलाबाई विणकाम करत होत्या. भोकरे येऊन त्यांच्या घरी बंगईत बसले. बसल्या बसल्या तिथे पडलेला कागद आणि कैची घेऊन त्यांनी कागद कापायला सुरुवात केली. ते एका मुलाचे चित्र कापत होते. कापता कापता ते सुलाबाईला म्हणाले, तुझ्या घरी आजपासून 8 महिने पूर्ण होताच मुलगा जन्माला येईल. एवढ्यात बोलता बोलताच कागदावरच्या मुलाच्या चित्रातील डोके कापले गेले. त्यांनी दुःख व्यक्त करत म्हटले, अरे रे, त्याचे डोके कापले गेले, पण काही काळजीचे कारण नाही. जन्माच्या पहिलेच त्याचे डोके शिवलेले राहील. सुलाबाईने त्यांचे वाक्य जसेच्या तसेच एका ठिकाणी लिहून ठेवले. बरोबर 8 महिन्यानंतर मुलगा झाला. त्याचे डोके कापल्यासारखे आणि शिवल्यासारखे दिसत होते. ती व्यक्ती आजही अकोट येथे जिवंत आहे. भोकरे बुवा नेहमी म्हणत, ही सर्व कृपा सद्गुरू श्री गजानन महाराजांची आहे. त्यांनी कोणतेही मोठेपण किंवा श्रेय स्वतःकडे घेतले नाही. जे काही घडते आहे ही सर्व गजाननाची कृपा. ते महाराजांना नेहमी बुढा असं संबोधत असत. एकदा पुंडलिक बोकरे शेगावात नियमाप्रमाणे वारीसाठी आले. सोबत कमलाताई देशपांडे त्यांची मानसपुत्री होत्या. ते मंदिरात बसलेले असताना कोण्या गावची एक बाई तेथे आली आणि प्रेमपूर्वक म्हणाली, बाबा, माझ्या मुलीचा विवाह ठरला आहे. आपण अवश्य यावे. मी आपणास निमंत्रण देण्यासाठी आली आहे. बाबांनी तिचे निमंत्रण स्वीकारले. जरूर येईन असे आश्वासनही दिले. ती बाई दर्शन घेऊन आनंदात निघून गेली. काही तासांनी पुन्हा एक बाई आली आणि दर्शन घेऊन म्हणाली, बाबा, माझ्या मुलीचे लग्न ठरले आहे. अमुक अमुक तारखेचे आहे. मी आपणास निमंत्रण देते आहे, ते स्वीकारा.
बाबांनी तेही निमंत्रण स्वीकारले. आता कमलाबाईंना प्रश्न असा पडला की दोन्ही मुलींची वेगवेगळ्या ठिकाणी लग्न होती, तारीख मात्र एक आणि दिवसही तोच. मग बाबा या दोन्ही विवाहास कसं बरं जातील? त्यांनी बाबांना विचारलं, बाबा आपण 2 गावास एकाच तारखेस कसे जाऊ शकाल? त्यावर ते हसत बोलू लागले, पोट्टे, हे सर्व माझे गुरु गजानन बाबाच करतात. काही दिवसांनी कमलाबाईंनी विचारलं, बाबा आपण नेमके कोणत्या मुलीच्या लग्नाला गेला होतात? तेव्हा ते म्हणाले, हे विचारू नकोस, मी काही जाणत नाही. मी तर गुरु गजाननांच्या भरवशावर राहतो. अशा प्रकारे भोकरे महाराजांचे कार्य गुरुकृपेने चालत असे. वास्तविक त्यांनी दोन्ही लग्नाला हजेरी लावली होती, पण ते एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उपस्थित कसे राहिले हे पण गूढच आहे. श्री गजानन महाराज समाधीस्थ झाल्यानंतरचा हा दुसरा प्रसंग येथे देत आहोत. नेहमीची वारी आली. माघ वद्य एकादशी म्हणजे शेगावी पायी जाण्याची वारी. दशमीच्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. दुसऱ्या दिवशीही पाऊस तसाच सुरू होता. पुंडलिक उदास झाले. दशमीच्या दिवशीच त्यांनी महाराजांच्या तसबिरीसमोर एक दुपट्टा अंथरला आणि त्यावर निराश मनाने 2 दिवस म्हणजे दशमी आणि एकादशीला झोपूनच राहिले. द्वादशीच्या दिवशी ते जसे उठले तसे तडक शेगावला येऊन पोचले. मन उदास होते. शेगावची वारी चुकली म्हणून त्यांचे डोळे भरून आले. मठात आल्यावर इतर गुरुबंधूंनी त्यांच्या डोळ्यातील पाणी बघितले आणि ते म्हणाले, अरे पुंडलिका, काल परवा तर तू खूप खुश होतास. कोणी म्हणू लागले, येथे काल तू श्री गुरूंना चादर घालून राहिला होतास. कोणी म्हणे, येथे काल तू बसून फराळ करीत होतास. कोणी म्हणे, तू श्री गुरूंच्या पालखीच्या पुढे आनंदात चालत होतास. हे सर्व ऐकून बोकरेबुवा चक्रावूनच गेले. त्यांच्या लक्षात येईना, मी तर 2 दिवस मुणगावात पावसामुळे उदास झोपून होतो. मग हे लोक मी येथे 2 दिवस होतो असे सांगून मी केलेल्या सेवेचा आणि इतर गोष्टीचा तपशील स्पष्टपणे कसं सांगतायत? श्री गुरूंनी आपल्या शिष्याची वारी खंडित होऊ दिली नाही. केवढेही शिष्यावरचे प्रेम आणि शिष्याचीही केवढीही गुरुभक्ती. आपल्या शिष्याला वारी खंडित झाल्याचे दुःख होते याची महाराजांना जाण आहे. त्याच्या दृढसंकल्पाची पूर्ण कल्पना आहे. या संततधार पावसाने तो येणे अशक्य होते. समर्थांना त्याच्या भेटीची तळमळ आहे. इकडे मुणगावात शिष्य दर्शनासाठी तळमळत आहे, व्याकुळ होत आहे. हे सगळे गुरु शिष्याचे प्रेम आहे. सद्गुरूंच्या कृपेने ही वारी खंडित झाली नाही, एवढे मात्र खरे. बोकरेबुवांची कथा खूपच मोठी आहे. आज इथेच थांबूया. उर्वरित कथा उद्या ऐकूया. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 62वा आज ऐकूया. काल आपण पुंडलिक बुवांची कथा ऐकत होतो. त्याचा पुढचा अर्धा भाग आज ऐकूया. पृष्ठ क्रमांक 264. वारीनिमित्त महाराजांच्या दर्शनासाठी बोकरेबुवा आणि बायजाबाई आले. दोघांनीही महाराजांचे दर्शन घेतले. गुरु गजाननांनी प्रसाद म्हणून बायजेला खीर दिली. ती पुंडलिकाला म्हणाली, महाराजांनी दिलेली अमृततुल्य खीर आपण दोघे मिळून खाऊ. पण महाराजांनी पुंडलिकास केजाजींच्या शिष्यास रेल्वे स्टेशनवर पोहोचून द्यायला सांगितले होते. मी यांना रेल्वे स्टेशनवरून पोहोचून आल्यावर आपण या खिरीचा प्रसाद खाऊ, असे पुंडलिकाचे म्हणणे बायजेस पटले. तिने ती खीर एका आळ्यातील कटोऱ्यात ठेवून दिली आणि ती काही कामासाठी बाजूला गेली. तेवढ्यात तिथे एक गाय आली आणि तिने कटोऱ्यातील खीर खाऊन टाकली. गायीस खीर खाताना बायजाने बघितले व तिला पश्चात्ताप आणि दुःख झाले आणि पुंडलिकाचा एवढा राग आला की तो रेल्वे स्टेशनवरून येताच त्याच्यावरती बरसली. मी काही तुझी बहीण नाही ना तू माझा भाऊ. गुरुकृपेने एवढा अनमोल प्रसाद प्राप्त झाला होता, तो ना तुला मिळाला ना मला. तो तर गायीनेच खाऊन टाकला. त्यावर पुंडलिक म्हणाला, मी गुरु आज्ञेनेच रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. त्यांची आज्ञा माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. महाराज त्यांना पाहत होते आणि त्यांचे बोलणं ऐकत होते. त्यांच्या हातात ज्वारीची एक भाकरी होती. ती त्यांनी अर्धी अर्धी केली आणि दोघांना देऊन टाकली आणि दोघांकडे पाहत हसले. या प्रसंगातून
गुरूंचे शिष्यावर किती प्रेम आहे हे प्रकटल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या भावा बहिणींचे एकमेकांवर केवढे शुद्ध प्रेम आहे हे देखील कळून चुकते. बायजेला खिरीचा प्रसाद दिला तेव्हा तिने भावावरच्या प्रेमापोटी एकटीने ग्रहण केला नाही. इकडे पुंडलिकाने समर्थांची आज्ञा शिरसावंद मानली. ह्यालाच म्हणतात गुरुभक्ती आणि गुरूंचे शिष्यावरचे प्रेम. महाराजांनी समाधी घेतल्यानंतरचा एक प्रसंग. एक नवविवाहित स्त्री सासरून माहेरी आली. ती शेगाव जवळचीच असल्याने महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी आली. तेथे येऊन तिने मठातील विहिरीतून पाणी काढले. पाणी तेव्हा हाताने झेलून काढायचे असत. कळशी ओढताना तिच्या हातातील सोन्याची बांगडी अडकून विहिरीत पडली. ही विहीर महाराजांच्या विश्रांतीस्थानाजवळची आहे. ती मुलगी रडायला लागली. सासरचे लोक काय म्हणतील ह्याचे दुःख तिला होत होतं आणि ती रडत होती. पुंडलिक बुवा तेव्हा तिथेच होते. त्यांनी श्री गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि ते त्या विहिरीजवळ आले. थोड्याच वेळात त्या विहिरीला उकळ्या फुटू लागल्या. विहिरीचे पाणी वर येऊ लागले. त्यांनी लगेच मंदिरात असलेल्या लोकांना साक्षीदार म्हणून बोलावले आणि म्हणाले, बघा श्री गजानन महाराजांचा चमत्कार बघा. बांगडी कशी वर येऊन राहिली. ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांमध्ये अमरावतीचे अशोक कुलकर्णी आणि उज्जैन येथील श्रीमती पंडितबाई होत्या. ही घटना पंडितबाईंनी कमलाते देशपांडेंना सांगितलेली आहे आणि पुंडलिकानेही स्वतः हा लीला चमत्कार सांगितला होता. हा चमत्कार श्री गुरु करतात असे तो नेहमीच म्हणत असे. त्याचे श्रेय ते स्वतःकडे तो घेत नसे आणि खरोखरच ही श्री गुरूंचीच लीला आहे. ते आपल्या भक्तांच्या इच्छेनुरूप लीला घडवतात हे अगदी सत्य आहे. ती बांगडी त्यांनी त्या मुलीस परत देऊन तिचे दुःख निवारण केले. इसवी सन 1940 श्री क्षेत्र पानेट येथे बायजाबाईने देह सोडला. आपल्या गुरुबहिणींची पुण्यतिथी बोकरेबुवांनी खूप भव्य स्वरूपात सुरू केली. ते पुण्यतिथीच्या त्या सप्ताहामध्ये 7 दिवस घरी भोजन करत नसत. 7 दिवस ते माधुकरी मागून अन्न घेत असत. जो काही पैसा अन्न दान स्वरूपात येई ते सर्व लोकांसाठी खर्च करीत. या सप्ताहासाठी हजारो लोक तेव्हा दुरून येत. भजनी दिंड्या येत. भव्य अशी पताकांसह मिरवणूक निघत असे. बोकरे बाबा ब्राह्मणांचा खूप आदर करीत, सन्मान करीत. येथे आलेल्या ब्राह्मणांच्या जेवणाची वेगळी व्यवस्था करीत असत. ते स्वतःच आपण पूर्वजन्मीचे ब्राह्मण होतो असे म्हणत असत. त्यांच्या खांद्यापासून पाठीवर जानव्याप्रमाणे 3 नाड्या स्पष्ट दिसत असत. हे बऱ्याच लोकांनीही बघितले होते. बायजेच्या पुण्यतिथीचा सोहळा ते हयात असेपर्यंत करीत होते. अजूनही तो सुरू आहे. एकदा ते खामगावला काही मंडळींसोबत गेले. त्या दरम्यान वद्य एकादशीची वारी आली. सर्वजण शेगावला यायला निघाले. सोबत कमलाते देशपांडे देखील होत्या. सर्वजण स्टँडवर उभे होते. तेवढ्यात कमलाताईंच्या मनात प्रश्न निर्माण झाला की बाबा पूजापाठ करीत नाहीत किंवा करताना कधी दिसत नाहीत, जप करताना दिसत नाहीत, मग त्यांना सगळं हे कसं कळतं? श्री गजानन महाराज त्यांना तत्काळ फळ देतात कसं? तिथेच त्यांनी हा प्रश्न बाबांना विचारला. त्यावर बाबा म्हणाले, मौन जपात खूप सामर्थ्य असतं. ते थोडे असंबद्धपणे बोलत असत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचं बोलणं लवकर लक्षात येत नसे. अचानक ते म्हणाले, येथे जवळच माझा एक भक्त आहे, तेथे जाऊन स्नान करून येऊ. सर्वजण तेथे जाऊन स्नान करून आले. त्यानंतर ते कमलाबाईस म्हणाले, श्री गजानन बाबांना आज निळ्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे. डोक्यावर एक लाल गुलाबाचे फूल आहे. आपण बरोबर आरती सुरू होण्याच्या आधी शेगावला पोहोचणार आहोत. ते दर्शनाला एकटेच भुयारात जात असत. त्या दिवशी कमलाबाईंनी त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. मला महाराजांच्या पायावर नेऊन घाला. ते दोघे दर्शनासाठी भुयारात गेले. बघतात तो महाराजांच्या मूर्तीवर खरोखरच निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते व डोक्यावर एक लाल रंगाचे गुलाबाचे फूल ठेवलेले होते. ते म्हणाले, बोला गजानन महाराज की जय. सर्वांनी श्री गजानन महाराज की जय असा उच्च स्वरात उच्चार केला. हीच ती दिव्यदृष्टी त्यांना सद्गुरूंनी दिली होती. आपली जीवनयात्रा केव्हा आणि कुठे संपवायची आहे हे त्यांना समजते होते. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी काही दिवस अगोदर
ते आंबळकर परिवाराकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आज मी काही मागण्यासाठी आलो आहे. फक्त बायजाबाईजवळ मला 3.5 हात जागा पाहिजे. आंबळकरांनी हो म्हटलं. नंतर ते किराणा दुकानावर गेले. तेव्हा त्या गावात ते एकच दुकान होते. त्या दुकानदाराला म्हणाले, सामान आणून घेशील? तुझे आपल्या गावात एकट्याचंच दुकान आहे. तुझ्या एकट्याची खूप आफत होईल. तो दुकानदार म्हणाला, बाबा आता काही यात्रा तर नाही ना, मग सामान कशासाठी मागवून घेऊ? त्यांनी काही उत्तर दिले नाही. चैत्र महिन्याच्या वद्य एकादशीला त्यांनी शेगावची शेवटची वारी केली. सर्वांना जाऊन भेटले. जणू काही ते सर्वांचा निरोप घेत होते. त्याच दिवशी शेगावला मुंबईचे सूचना आणि प्रसारण अधिकारी पिटकेसाहेब आले होते. पिटकेसाहेब बाबांचे जवळचे भक्त होते. ते हा सर्व प्रकार बघून म्हणाले, बाबा आपल्याला काय झालं आहे? तुम्हास कोणता आजार आहे की आपण सर्वांशी असे बोलता आहात? मी तुम्हास मुंबईला नेतो. तेथे सर्व प्रकारची तपासणी होते. सगळी सुविधा आहे. तेथे तपासल्यावर रोगाचा पत्ता लागून जाईल. आपण बरे झालात की मी लवकरच तुम्हाला येथे परत घेऊन येईन. बाबांची पत्नी मायाबाई सोबत होत्याच. त्या पिटके साहेबांना म्हणाल्या, हे बघा आम्ही तुमच्यासोबत येतो खरे, पण काही विपरीत घडले तर ह्यांचा देह मुणगावला परत आणून द्यावा लागेल. कारण बाबांनी आपल्या पत्नीस आधीच सांगून ठेवले होते की मला देह ठेवण्यासाठी दूर जावे लागेल, पण मी देह सोडल्यावर मात्र मला बायजाबाईजवळच समाधीसाठी जागा द्यावी. सर्व लक्षणे आणि योगही तसेच दिसत होते. पिटके साहेबांनी तसे कबूल केलं. द्वादशीला सर्वजण मुंबईला आले. पिटकेंचे वैभव काही वेगळेच होते. त्यांनी तेथे जाताच सर्व पॅथॉलॉजिकल टेस्ट करून घेतल्या. त्या तपासण्याच्या आधारे सर्व काही व्यवस्थित होते. ते बाबांना म्हणाले, बाबा बघा सर्व व्यवस्थित आहे. आपण एकदम तंदुरुस्त आहात. काहीही झालेलं नाही. या सर्व तपासण्यांना 7-8 दिवस लागलेत. चतुर्थीच्या दिवशी बाबांनी फक्त नाममात्र जेवण घेतले. त्या दिवशी ते कोणासोबत बोललेही नाहीत. पिटके साहेबांच्या पत्नीने बाबांना विचारले, बाबा आज मी बोलत का नाही? त्यावर बाबा म्हणाले, बस आता यापुढे चूप राहायचे आहे. त्या दिवशी लोकांनी त्यांचा फोटो काढला. वैशाख शुद्ध पंचमी 1968 रात्रीचे 9 वाजले होते. हॉलमध्ये सर्वजण बाबांच्या बाजूने बसलेले होते. अचानक हॉलमधील सर्व दिवे बंद झाले. सर्वजण वीज गेली असे म्हणू लागले. बाबांनी 3 वेळा राम 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 म्हटले. दिवा, विजेरी किंवा आगपेटी आणण्यासाठी लोक गेले तेवढ्यात लाईट आले. पाहतात तर बाबांनी देह ठेवला होता. बस सर्वजण रडायला लागले. पिटके साहेबांना सांगितलेलं सर्व आठवत होतं. त्यांनी त्वरित डॉक्टराला बोलवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितले, बस सर्व संपलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ही बातमी रेडिओवर प्रसारित झाली. लगेच श्री गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी संपर्क साधला आणि सांगितले की त्यांना शेगाव येथेच समाधी द्यावायची आहे. त्यांचा पार्थिव देह येथे घेऊन यावा. पण बाबांनी त्यांच्या पत्नी मायाबाई यांना सांगून ठेवले होते, मी देहत्याग केल्यानंतर त्यास बायजाबाईच्या समाधीजवळ स्थान द्यावे. माझा देह माझ्या बहिणीजवळ ठेवावा. मी तिला माझ्या गुरुजनांना बाबांना वचन दिलं आहे की मरणानंतर देखील मी बायजेला दूर करणार नाही. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा पार्थिव देह मुणगावला आणून त्यांना बायजाबाईच्या समाधीजवळ समाधी देण्यात आली. अशा या थोर 2 गुरुभक्तांच्या समाध्यांचे दर्शन पाहणे घडणे म्हणजे भाग्यच प्राप्त होणे आहे. प्रत्येक भक्ताने येथे जाऊन स्वतःला धन्य करून घ्यावे. सद्गुरूंच्या कृपेने माणसाच्या जीवनाचे सोने व्हायला उशीर लागत नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे आपण नेहमी ऐकतो, पण परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा परीस होऊ शकत नाही. मात्र संत सद्गुरू असे असतात की ते आपल्या स्पर्शाने भक्ताला आपल्यासारखे करून टाकतात. लोखंडाचा परीस करून टाकतात. यालाच म्हणतात आपणा जैसे करीती तत्काळ. ही सेवा महत्भाग्याने प्राप्त झाली आहे आणि ज्यांच्यामुळे प्राप्त झाली आहे त्या म्हणजे पुंडलिक महाराजांच्या मानसकन्या कमलाबाई देशपांडे.
कोणतीही ओळख नसताना केवळ प्रेरणेने आम्हासारख्या पामराच्या घरी दिनांक 29 मार्च 2003 रोजी येऊन हा वारसा त्यांनी आम्हास दिला. 3 तास त्या आमच्यासोबत उत्साहाने आणि आनंदाने बोलत होत्या. आम्हीही त्या दिवशी धन्य झालो. पुंडलिक बाबांना श्री गजानन महाराजांनी दिलेली वुलनची टोपी, शाल, ज्ञानेश्वरी अजूनही त्यांच्याजवळ सुरक्षितपणे आहे. त्या जीवांचा, असंख्य जीवांचा उद्धार करणाऱ्या महाराजांच्या वस्तू त्यांना स्वतः पुंडलिक बाबांनी दिल्या होत्या. ही सर्व सेवा पुंडलिक बाबांच्या चरणी आम्ही अर्पण करीत आहोत. पुढची कथा पुंडलिक भोकरे यास दिलेल्या पादुका. मुणगावातील भागाबाई ठाकरे नावाने खरी भक्ती आणि श्रद्धा म्हणजे काय, खरा गुरु का कसा असतो, नुसता तुझा ताप बरा झाला म्हणून तू त्या वेड्या पिशा गजाननाला गुरु मानतोस, हे बरे नाही, असे सांगून पुंडलिकाची कान उघडणी करणाऱ्या त्या बाई. त्यांच्या श्रद्धेला धक्का बसेल अशा रीतीने तिने आपले विचार त्यांच्यासमोर मांडले. पुंडलिकाचे वय तरी किती, ते अतिशय साधे भोळे असे भक्त होते. देवाला साधी भोळी माणसं आवडतात. तेथे त्याला अकारण पांडित्य चालत नाही. दांभिकास ईश्वरप्राप्ती होणे असंभव आहे. असे दंभ केवळ व्यवहारातच उपयोगी ठरू शकते. भौतिक जीवनात त्याचा उपयोग होऊ शकतो, मात्र अध्यात्म क्षेत्रात या दंभाला काहीही स्थान आणि महत्त्व नाही. दांभिक किंवा चिकित्सक व्यक्ती केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी, दुसऱ्याला कनिष्ठ ठरवण्यासाठी खोटेपणाचा वापर करीत असतात. पुंडलिकाचे चित्त गोंधळले. त्यांना भागाबाईचे सांगणे पटू लागले. त्यांनी तिला अंजनगावला येण्यास होकारही दिला. मात्र श्री गजानन महाराज आपल्या भक्ताची फसगत होऊ देत नाहीत. अशा गोष्टींपासून त्यांचा सांभाळ करतात. रात्री महाराज पुंडलिकाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे पुंडलिका, त्या भागीच्या सल्ल्याने अंजनगावास गुरु करण्यास जातोस काय? जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेळा निश्चय. महाराजांनी स्वप्नात येऊन पुंडलिकांना गणगण असा मंत्र दिला आणि अजून तुला काय पाहिजे ते सांग, म्हणजे आज तुझे हे मागणेही पुरवीन, असे सांगितले. पुंडलिकांनी महाराजांकडे नित्यपूजा करण्यासाठी पादुका मागितल्या. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या मी दिलेल्या घेई तुला. सद्गुरूंनी स्वप्नात येऊन दिलेल्या पादुका घेण्यासाठी पुंडलिक उठले. तोच त्यांना जाग आली. सभोवताली पाहतात तर तिथे कोणीही नव्हते. तसेच पादुकांचाही पत्ता नव्हता. त्यांना काही उलगडा होईना. मनातील संशय जाईना. सद्गुरूंच्या शब्दाला आजपर्यंत कधीही बट्टा लागला नव्हता. उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा कर, असे ते म्हणाले. परंतु पादुकांचा तर पत्ता नाही. मग 2 प्रहरी पूजा कशी काय करायची, ह्याचा अर्थ समजावा तरी कसा? महाराजांनी नव्या पादुका तयार करून त्यांची पूजा करावयास तर सांगितले नसेल ना? मी स्वप्नात त्यांच्या पायातील ज्या पादुका मागितल्या होत्या त्या फारच सुंदर होत्या आणि त्याच त्यांनी मला दिल्या. मग मी नव्या कशाला घेऊ, असे नाना प्रकारचे तर्क मनात सुरू झाले. इतक्यात भागाबाई ठाकरेन त्यांच्या घरी आली. सूर्योदय झाला होता आणि आता आपल्याला रस्ता अस्पष्ट दिसेल तेव्हा अंजनगावला मोक्ष देणारा गुरु कराव्यास लवकर चल. पुंडलिकाने तिला स्पष्टपणे सांगितले, मी काही आता येणार नाही. तुझी मर्जी असेल तर तूच अंजनगावला जा. मी एकदा श्री गजानन महाराजांना गुरु केलं आहे, तेव्हा त्यांचे पाय आता मी सोडणार नाही, हा माझा निश्चय आहे. त्यांचा निर्धार ऐकून भागाबाई एकटीच अंजनगावी गेली. इकडे पुंडलिकास काय करावे काही सुचत नव्हते. पादुकांची पूजा तर 2 प्रहरीच करावायची आहे, परंतु पादुका आणायच्या कुठून? सद्गुरूंच्या पावन आणि रात्री स्वप्नात बघितल्या त्याच आणि तशाच पादुका हव्यात, असा पुंडलिकाच्या मनाने हट्ट केला. जोपर्यंत मला महाराजांच्या पादुका मिळत नाहीत तोपर्यंत मी पाणी देखील पिणार नाही, असा त्याने हट्ट धरला, संकल्प केला. तो गावाच्या बाहेर शेगावच्या वाटेवर डोळे लावून बसला. इकडे 2 दिवसांपूर्वी झामसिंग शेगावी आला होता. महाराजांचे दर्शन आणि मुक्काम आटोपून तो 3ऱ्या दिवशी मुणगावी निघण्याच्या वेळी महाराजांचे दर्शन घ्यायला गेला. तेवढ्यात महाराज बाळाभोला म्हणाले, ह्या पादुका पुंडलिकासी द्याया देई त्याच्यापाशी.
समर्थांच्या आज्ञेप्रमाणे बाळाभाऊंनी त्या पादुका जामसिंगांना दिल्या आणि म्हणाले, तुमच्या गावात जे पुंडलिक बोकरे आहेत त्याला या पादुका नेऊन द्या. अत्यंत प्रेमभावाने त्या पादुका घेऊन जामसिंग मुंडगावी निघाला. गावाच्या वेशीवर येतो तोच पुंडलिक तिथे बसलेला दिसला. तो अतिशय व्याकुळ अवस्थेत जामसिंगाजवळ जाऊन त्याला विचारू लागला, मला देण्यासाठी महाराजांनी काही प्रसाद दिला आहे का? जामसिंग सुरुवातीस काहीच बोलला नाही. तेव्हा पुंडलिक त्याला अधिकच खोदून विचारू लागला. पुढे त्याने घडलेला सर्व वृत्तांत जामसिंगास सांगितला. तो ऐकून जामसिंग आश्चर्यचकित झाला आणि त्याने आपल्या थैलीतल्या त्या परमपवित्र पादुका त्याच्या हातात ठेवल्या आणि त्याला शेगावात घडलेला प्रसंग सांगितला. आणि तुला पूजा करण्यासाठी या पादुका द्यायला महाराजांनी सांगितलेलं आहे असं सांगितलं. ते ऐकून पुंडलिकाचे अंतःकरण भरून आलं. तो आनंदाने घरी गेला आणि त्या पादुकांचे प्रेमभराने पूजन केले. जामसिंगला मात्र पुंडलिकाच्या भाग्याचा हेवा वाटू लागला. तोही महाराजांचा निकटतम भक्त होता. तो पुंडलिकास म्हणाला, पुंडलिक, तुझे घर कुडाचे म्हणजे झोपडीचे. अशा झोपडीत तू समर्थांच्या पादुका ठेवण्यापेक्षा माझ्या घरी मी महाराजांचे मंदिर बांधले आहे, तेथेच ठेव. इथल्यापेक्षा त्या ठिकाणी त्या सुरक्षित राहतील आणि सर्वांना त्यांचे दर्शनही होत जाईल. आपण मला दिलेल्या आणि तुला दिलेल्या अशा दोन्ही पादुकांची पालखीतून मिरवणूक काढत जाऊ. तुला दिलेल्या पादुकांचे पूजन करण्याचा मान प्रथम तुलाच राहील. एवढेच नाही तर ह्या पादुकांची गावातून मिरवणूक काढताना पालखी उचलण्याचा पहिला मानही तुझाच असेल, असे मी तुला वचन देतो. जामसिंगाचे म्हणणे पुंडलिकास पटले. त्याच्या शब्दावर पुंडलिकाचा पूर्ण विश्वास होता. जामसिंग महाराजांचा एकनिष्ठ भक्त, गर्भश्रीमंत. तो ह्या पादुकांची व्यवस्था उत्तम प्रकारे करू शकेल ह्याची त्याला खात्री होती. आपले झोपडी वजा कुडाचे घर, तिथे जी असुरक्षितता आहे ती येथे नाही, असा विचार करून महाराजांनी दिलेल्या त्या परमपवित्र अशा पादुका जामसिंगाने बांधलेल्या मंदिरात आणून भक्तिभावाने ठेवल्या. पुंडलिक तेथे जाऊन रोज पूजा करू लागला. तेव्हा पादुकांची मिरवणूक निघे. तेव्हा त्या पादुकांची पालखी उचलण्याचा पहिला मान पुंडलिकाचा असे. तो मान त्यास जामसिंगानेच दिला होता. मात्र ही गोष्ट इतर राजपूत मंडळींना पटली नाही. तरीही जामसिंगापुढे काही बोलण्याची कोणाची ताकद नव्हती. जामसिंगच मुख्य असून त्याच्याच वाड्यात ह्या पादुका स्थापन झाल्या होत्या. तोच त्याचा मालक आणि चालक होता. मात्र जामसिंगाच्या मृत्यूनंतर राजपूत मंडळींनी डोकं वर काढलं. जामसिंग होता तोवर सर्व सुरळीतपणे सुरू होतं. त्यास मूलबाळ नसल्याने त्याने त्याची संपत्ती संस्थानला दान केली होती. त्यांच्या पश्चात पादुकांची मिरवणूक व पौष पौर्णिमेचा भंडारा हे सर्व कार्यक्रम पादुका संस्थानच करीत असे. मात्र ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांना पुंडलिकाचे तेथे असणे मान्य नव्हते. त्यांनी त्याला विरोध केला. पादुकांची पालखी उचलू दिली नाही. पुंडलिकास खूप दुःख झाले आणि निराश होऊन तो घरी आला. श्री गजानन महाराजांच्या फोटोसमोर चादर अंथरून तो दुःखी मनाने झोपला. मनात त्या पादुकांविषयीचे विचार सुरू होते. महाराजांनी मला पूजनासाठी दिलेल्या पादुकांची मी पूजा करू शकत नाही, हा श्री गुरूंचा मला मिळालेला ठेवा मी गमावून बसलो. माझ्या जीवनात आता काहीही अर्थ उरला नाही. माझ्या जगण्यातला सर्व अर्थ हिरावून घेतल्यासारखे ह्या लोकांनी केलं आहे. मुलाची ही अशी अवस्था त्याच्या आईच्याने भगवत नव्हती. एकुलता एक लाडाकोडातला मुलगा व त्याच्यावर असे दुःख यावे हे आईला सहन होत नव्हते. पोटात अन्न नाही, पाणी नाही. आई त्याच्या उशाशी बसून जेवणासाठी आग्रह करत होती, विनवत होती. निदान थोडे दूध तरी घे असे म्हणत होती. पण पुंडलिकास कशाची इच्छा उरली नव्हती. तो साफ नकार देत म्हणत होता, आता माझ्या जीवनातील अर्थ हरवला आहे. मी काहीही ग्रहण करणार नाही. मला काहीही नको. ती तशीच त्याच्या उशाशी उपाशी बसून राहिली. झोपडीत अगदी सामसूम झालं होतं. दुपारी अचानक झोपडीचा दरवाजा कर्र असा वाजला. पाहतात तो दरवाजात श्री गजानन महाराज समाधी घेऊन कित्येक वर्षानंतर हे प्रत्यक्ष देह धारण करून आपल्या लाडक्या भक्तासाठी धावून आले. महाराज म्हणाले, पुंडलिका, दुःखी का होतोस? चल, आता मी तुझ्या हृदयावर विराजमान होतो. आणि ते त्याच्या छातीवर उभे राहिले आणि म्हणाले, आता येथून ह्या चरणपादुका कोणीही नेऊ शकणार नाही.
तू तुझ्या घरी माझ्या पादुकांचे मंदिर बांध. पुढे पुंडलिक आणि इतर भक्तांनी तिथे मंदिर बांधले. आज मुणगावात हे ठिकाण भक्तांच्या दर्शनासाठी खुले आहे. इथे रोज हरिपाठ आणि नामसंकीर्तन सुरू असते. आपल्या भक्तासाठी महाराज अशी लीला करतात. आपण संत साहित्यात वाचतो, कीर्तनात ऐकतो की विठ्ठल आपल्या भक्तांसाठी धावून गेला. महाराजांचेही असेच आहे. ते आपल्या खऱ्या भक्तास दुःखी झालेलं पाहूच शकत नाहीत. ते त्यांच्याकडे धावून जातात. त्यांच्या अशा असंख्य लीला आहेत. ही सर्व सत्य माहिती बोकरे यांच्या मानसकन्या कमलाबाई देशपांडे यांनी आम्हाला स्वतः कथन केली आहे. त्या सध्या 75 वर्षे वयाच्या असून इंदोरला राहतात. आज सर्वत्र दंभाचा बाजार सुरू आहे. महाराजांची अमुक एक वस्तू आमच्याकडे आहे असे सांगून पैसे उकळले जात आहेत. लोकांच्या महाराजांवरील भावभक्तीचा फायदा घेऊन पैशाची लूट सुरू आहे. भक्तांची दिशाभूल करण्यासारखे महापातक दुसरे कोणतेही नाही. भक्तांनी अशा लुटारू वृत्तीच्या लोकांपासून सावधान असावे. आम्ही महाराजांच्या भक्तांना सजग करण्याच्या हेतूने हे लिहिले आहे. असा महाराजांच्या नावावर चाललेला दंभाचा बाजार आम्हाला बघवत नाही. खऱ्या खोट्याची विवेकबुद्धीने जाण ठेवावी आणि आपली फसगत होणार नाही ह्याची प्रत्येक भक्ताने खबरदारी घ्यावी. ही सुरू असलेली दुकानदारी थांबली पाहिजे एवढेच आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.